तर हे खरंच आहे का महाराज की करणी त्याच्यानंतर याने माझ्यावर काहीतरी बाधा केली, या गोष्टी खऱ्या आहेत का? ज्या वेळेस एखादा व्यक्ती मरणाच्या दारात जातो, एखादा व्यक्ती कोणत्याही अडचणीत निर्माण होतो, त्यावेळेस हा संप्रदाय, हा नाथ माझा, हा यमराज असेल किंवा काळ असेल यांना अडवून तुम्हाला त्या दारातनं परत आणण्यासुद्धा हाच नाथ संप्रदाय आहे. निश्चितपणे या गोष्टी खऱ्या आहेत आणि याला आधार आहेत, तथ्य आहे. पहा, करणी हा शेवटी एक तंत्राचा पार्टच आहे आणि हा जो प्रकार आहे का तर निश्चित प्रकार आहे आणि केला सुद्धा जातो. महाराज कसा केला जातो? पहा, करणी करणारा व्यक्ती तुम्हाला अननोन व्यक्ती करत नाही कोणी सुद्धा. करणी करणारे तेच व्यक्ती असतात जे तुम्हाला ओळखत असतात, जे तुमचे शेजार पाजारी तुमच्या भावकीमधले लोक असतात. मग हे केलं कसं जातं, याच्यामध्ये खास करून तुमचे अंतर्वस्त्र. अनेक वेळा पाहिलं असेल की बाहेर दोरीवरती टाकलेले अंतर्वस्त्र सुद्धा बरेच वेळा गायब होतात. ह्या बंगाली विद्येमध्ये तर असे सुद्धा काही तांत्रिक आहेत, तुमच्याकडे कोणती वस्तू जरी नाही भेटली पण समोरनं तुम्ही चालत जरी गेला तर तुमच्या पायाखालच्या मातीवरती सुद्धा तंत्र करणारे तांत्रिक हयात आहेत बंगालमध्ये. त्यामुळे पश्चिम बंगाल गावाकडच्या किंवा इतर कुंभारांना ती माती जर मागायला गेलं, कुंभार माती देत नाहीत. ह्याच्यामध्ये सुद्धा रिझन आहे, कुंभारला माहितीच आहे. ह्याच्यावरती कुंभाराच्या मातीवरती जे मडकं तयार होतं त्याच्यापासून केलेलं जे तंत्र आहे ते सर्वात पॉवरफुल मानले गेले, ते खतरनाक आहे. ज्या क्षणी ज्या ठिकाणी ते पडणार आहे, संपूर्ण घरदार या करणीच्या प्रकोपामध्ये येणारच येणार आहे. आणि म्हणजे मला जर कोणावर म्हणजे कुणाचं वाईट करायचं आहे तर मी ते नाही करू शकणार, मला गरज पडेल एका तांत्रिकाची. बट ऑब्वियस त्या तांत्रिकाकडे गेल्यानंतर मग मी त्या व्यक्तीचं वाईट करू शकतो. 100%. असे तर कितीतरी रस्ते, चौक असे सुद्धा आहेत जिथे प्रेतांचा डाला असतो. आता तुम्ही म्हणाल की डाला म्हणजे काय, की एकाच ठिकाणी अनेक प्रेतांचा वास असलेली जागा त्याला डाला म्हणतात. म्हणजे प्रेत म्हणजे आत्माचे अतृप्त आत्मा, ज्या खाली मृत्यू झालेले लोक आहेत, ज्यांचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे, ज्यांचा घातपात झालेला आहे, कुणाला विष प्रयोग कोणी केलेला असेल किंवा एखाद्याची मर्डर कोणी केलेली असेल, किंवा रोग लागून एखादा व्यक्तिरेखा गेलेला असेल, एखाद्याने आत्महत्या करून गेलेला व्यक्तिरेखा असेल, एन्काउंटरमध्ये मारलेला व्यक्तिरेखा असेल, हे जेवढे पॉवरफुल असतात ना, हे असे जे लोक जे होतात ना, हे पॉवरफुल प्रेत बनतात. बरोबर महाराज. हे जे भूत आहे, हे प्रेत, हे आत्मे, हे कुठे असतात, म्हणजे हे कुठे वास करतात? तांत्रिकांकडे तुम्हाला एक कवटी दिसेल. आणि तांत्रिक आहे ना, ज्या तांत्रिकाकडे कवटी आहे ना, निश्चितपणे त्यांनी ते प्रेत सिद्ध केलेले असते. मृत्यू लोके महाकाल सर्वलिंगम नमस्तुते. मृत्यू लोकावरती एकच शिवलिंग सर्वात प्राचीन पुरातन जे आद्य आहे ते आहे उज्जैनचं महालिंग, ज्याला आम्ही काय म्हणतो, उज्जैनचे राजा महाकाल. ते सगळ्यात सर्वात पॉवरफुल कोणता जर शिवलिंग असेल संपूर्ण चराचरावरती तर ते उज्जैनचं महाकाल. मला असं विचारायचं आहे की भूत किंवा आत्मा हे कोणत्या वेळेस दिसू शकतात, टाईम काय असतो यांचा? आता हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे सागरनाथ महाराज. सर नमस्ते. सतनमो आदेश. नमस्ते. येस महाराज, तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतन या चॅनलमध्ये. धन्यवाद चेतन. आजचा आपला जो पॉडकास्ट आहे तो आहे नाथ संप्रदाय ही काय गोष्ट आहे, नाथ संप्रदाय म्हणजे काय, नाथ संप्रदायातून समाजासाठी काय काय कार्य केलं जातं, त्याच्यासोबतच करणी हा शब्द आजपर्यंत तुम्ही ऐकला असेल, पण त्याबद्दल जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं आहे, करणी कशी केली जाते, करणी कोण करू शकतं, करणी कोणत्या प्रकारे करतात, आणि त्याच्यातून जर तुम्हाला दूर जायचं असेल तर एक्झॅक्टली काय केलं गेलं पाहिजे, हिंदू समाज, हिंदू धर्म, सनातन संस्कृती या गोष्टींबद्दल आज आपण सागरनाथ महाराजांसोबत चर्चा करणार आहे. आणि मला वाटतं की इंटरनेटवरचा हा पहिला असा पॉडकास्ट असेल की इतक्या सगळ्या विषयांवर चर्चा आजच्या या पॉडकास्टमध्ये होणार आहे. तर मला तुमचं परत एक वेळेस स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आपला नवीन स्टुडिओ आहे, तुम्हाला इथं कसं वाटलं? खूप सुंदर. हे नाथ कृपा आहे आणि नाथ कृपेनेच हे चैतन्य निर्माण हो, आणि तुम्हाला तुमच्या भावी करिअरबद्दल सुद्धा खूप खूप नाथमय शुभेच्छा देतो. आणि पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी आम्ही गोरक्ष वंदना करत आहे गोरखनाथ महाराजांची. गोरक्षपालम गुरुशिष्य शेषा हिमालय शशिखंड बालम कालस्य कालम जड जन्म जालम वंदे जटालम जगदंबनालम. जय मेरे सद्गुरु गोरखनाथ. जय हो. मत्स्येंद्र आदेश. ओके महाराज, मी तुमच्याबद्दल माहिती सांगत असताना बोललो की नाथ संप्रदाय. जी. नाथ संप्रदाय म्हणजे काय? पहा चेतन, मुळामध्ये नाथ संप्रदाय, अरे हा संप्रदाय काय आहे हे मुळामध्ये सर्वांना कळणं खूप महत्त्वाचं आहे. जेवढे नाथ योगी झाले किंवा जे नवनाथ या नावाने प्रकट झाले, मुळात हे अयोनी संभव आहेत. बरं, आता अयोनी संभव म्हणजे काय, की ज्यांना जरा मृत्यू नाही, त्यांचा जन्म हा आईच्या गर्भातून किंवा उदरातून झालेला नाही आहे, त्यांना आपण अयोनी संभव असं म्हणतो.
बरं, आता नाथ संप्रदाय म्हणजे काय फक्त 9 नाथांपुरताच मर्यादित राहिला का त्याच्यापासून पुढे 84 सिद्ध जे झाले त्यांच्यासाठीच मर्यादित राहिलं का? तर असं नाही. मुळामध्ये नाथांचं जे थोडक्यामध्ये आपण म्हणू हा पंथ किंवा हा संप्रदाय हा खऱ्या अर्थी शिवापासून निर्मित आहे, ज्यांना आम्ही आदिनाथ म्हणतो. नाथ संप्रदायाचे जे प्रमुख नाथ ज्यांना सर्वप्रथम नाथ म्हटलं गेलं आहे ते आदिनाथ आहेत. हे आदिनाथ म्हणजे कोण आहेत? हे आहेत शंभू महादेव. जेवढे सिद्ध असतील, जेवढे तंत्र आहे, जेवढे संप्रदाय आहेत हे शिवापासून निर्मित आहेत. शिव आणि शक्ती यांच्या उदयातनं निर्माण झालेला जो संप्रदाय आहे हा नाथ संप्रदाय आहे. बरं, आता याची सुरुवात जर म्हटलं तर फक्त आपल्याला कलियुगापुरती मर्यादित आहे का? तर असंही नाही. 4 युग झाले, सतयुग झाले, द्वापर झाले, त्रेता झाले, कलियुग चालू आहे. या 4 युगांमध्ये सद्गुरू गोरखनाथ महाराज, सद्गुरू मत्स्येंद्रनाथ महाराज यांचा प्रादुर्भाव हा पाहायला मिळतो. म्हणजे प्रत्येक युगामध्ये सद्गुरू गोरखनाथ महाराज हे प्रकट होतात, सद्गुरू मत्स्येंद्रनाथ महाराज हे प्रकट होतात आणि त्यांचं अस्तित्व हे संपूर्ण भूमंडलावरती पृथ्वीवरती दाखवून देतात. हा नाथ संप्रदाय आहे. जेवढ्या नाथांच्या समाधी तुम्ही पाहत असाल, मुळामध्ये समाधी हा शब्द वापरून चुकीचा आहे, ते संजीवनच आहेत. ते गुप्त रूपाने गुप्त वेश अजूनही भक्तांना किंवा नाथ संप्रदायातल्या प्रत्येक साधकाला आजही या न त्या रूपाने ते प्रकट असेल, गुप्त असेल, या रूपाने ते दर्शन सुद्धा देतात. डिपेंड ऑन तुमची भक्ती काय आहे त्याच्यावरती या सर्व गोष्टी निर्मित आहेत. बरं, आता नाथ संप्रदायाची खऱ्या अर्थी म्हटलं तर याच्यामध्ये शाखासुद्धा पडतात. अगदीच मी डीपमध्ये न जाता थोडक्यात सर्वांना हे नॉलेज माहिती असं त्या अनुषंगाने सांगेल की मुळात मुख्य शाखा या नाथ संप्रदायाच्या 12 पडतात. बरं, आता 12 शाखा कशा पडल्या हे सुद्धा माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे. पुरातन काळामध्ये त्र्यंबक या क्षेत्री कुंभमेळ्यामध्ये ज्याला अनुपाम शिला म्हटलं गेलेलं आहे, त्या शिलेमध्ये सद्गुरू गोरखनाथ महाराज आणि आदिनाथ म्हणजे भगवान शिवशंभो आणि सद्गुरू गोरखनाथ महाराज यांच्यामध्ये चर्चा होते. पुरातन कालखंडामध्ये चेतन नाथ संप्रदायाच्या या 30 शाखा होत्या, ज्याच्यामध्ये 18 शाखा या भगवान आदिनाथांच्या होत्या, तर 12 शाखा या सद्गुरू गोरखनाथांच्या होत्या. बरं, तर या शाखेमध्ये डिवायडेशन कसं होतं? सद्गुरू आदिनाथ म्हणजे थोडक्यामध्ये भगवान शिवशंभोंच्या ज्या 18 शाखा होत्या त्या संसारिक आणि प्रापंचिक माणसाच्या होत्या, ज्या नाथ शाखा संबोधल्या गेल्या होत्या. आणि योगी यांची जी शाखा होती, जे हटयोगी आपण म्हणतो, या हटयोगी यांच्या 12 शाखा सद्गुरू गोरखनाथ महाराजांच्या होत्या. परंतु या दोघांमध्ये चर्चा विनिमय झाल्याच्या नंतर किंवा थोडक्यामध्ये म्हणू एक डीप अवांतर चर्चा झाल्याच्या नंतर 12 शाखा आयोजन करण्याचं निर्माण करण्याचं एक थोडक्यामध्ये नियोजन झालं. ह्या 12 शाखा कोणत्या होत्या? तर महादेवाच्या 6 शाखा आणि सद्गुरू गोरखनाथांच्या 6 शाखा, अशा मिळून 12 शाखा या नाथ संप्रदायाच्या खऱ्या अर्थी उदयाला आल्या. आणि संपूर्ण पृथ्वी तलावरती जेवढे नाथ सांप्रदायिक दिसतात, नाथ योगी दिसतात, साधक दिसतात, ते संपूर्ण या 12 शाखेला धरूनच असतात. 12 शाखापैकी कोणत्या ना कोणत्या शाखेतला थोडक्यामध्ये अधिकार जे प्राप्त होतात एखाद नाथ योगीला, सपोज मी असेल, तुम्ही असेल, जर तुम्ही नाथ संप्रदायाची दीक्षा घेत असाल तर तुम्हाला हे सुद्धा माहिती महत्त्वाचं आहे की तुम्ही कोणत्या शाखेतून आहात. जसं आम्ही सतनाम या शाखेत जातो किंवा सतनाथी सुद्धा म्हटलं जातं, हे शिवशंभो प्रणित शाखा आहे, त्या शाखेनुसार आम्ही येतो. त्या अनुषंगाने अशा या 12 शाखा नाथ संप्रदायाच्या थोडक्यामध्ये पुढे येत गेल्या. महाराज, तुम्ही याच्यात शिव हा उल्लेख केला, हां, तर महादेव हा ही उल्लेख झाला, बरोबर. तर म्हणजे आपले शंकर महाराज यांच्याबद्दलच आपण बोललो का? शंकर म्हणजे शंभू महादेव, शंभू महादेव जी म्हणजे देवादिदेव महादेव, पार्वतीपते हर हर महादेव मी यांच्याबद्दल बोललेलो आहे. हो. शेवटी पहा, विचाराचे मतभेद हे व्यक्तींमध्ये असतात. काही व्यक्तिरेखा म्हणतात आम्ही शिवपंथी आहोत, काही व्यक्तिरेखा म्हणतात आम्ही शैव आहोत. बरोबर. शिव आणि शैव, हरी आणि हर हे शेवटी एकच आहेत, समजून घ्या. जसं आपण म्हणू महादेव हे प्रभू रामचंद्रांचा जप करतात, बरोबर आहे, तर विष्णू हे महादेवांच्या थोडक्यामध्ये हे आधीन राहतात. बरोबर. म्हणजे थोडक्यामध्ये ह्या ज्या शक्ती आहेत, ज्या खऱ्या अर्थी आहेत, ह्या यांचं एकता किंवा यांचं जे वलय आहे, यांची जी प्रचिती आहे ना, हे तत्व एक आहे. समजण्याचा इथे कुठेतरी गफलत होताना दिसते की आम्ही याच्यामध्ये कुठेतरी एकमेकाला डिवाइड केलं, की मी शाक्तपंथी झालो, मी नाथपंथी झालो, किंवा मी महादेवाचा शैवपंथी झालो, मी विष्णूचा विष्णूपंथी झालो, किंवा वारकरीपंथी किंवा वारकरी संप्रदाय म्हणतो. बरं, आता याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला असं म्हणेल की वारकरी संप्रदाय याची सुद्धा मुहूर्तमेढ जर आपल्याला माहिती असेल, अनेकांना हे माहिती सुद्धा आहे, तर वारकरी संप्रदाय हा सुद्धा खऱ्या अर्थी नाथ संप्रदायापासून उदयाला आलेला संप्रदाय आहे. ओके. सद्गुरू ज्ञानदेव असतील म्हणजे ज्ञानोबा माऊली किंवा तुकोबराया म्हणजे तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु हे निवृत्तीनाथ होते, समजून घ्या. निवृत्तीनाथांचं जे ज्ञान आहे ते ज्ञानदेवांना दिलं. निवृत्तीनाथ, निवृत्ती हे कोण होते तर यांना नाथ हे बनवलं कोणी? हे बनवलं गैनीनाथांनी. गैनीनाथांचे गुरु होते सद्गुरू गोरखनाथ आणि यांचे गुरु मत्स्येंद्रनाथ. म्हणजे थोडक्यामध्ये जर वारकरी संप्रदायाची वर्तमान स्थितीमध्ये आपण पाहतो ना, यांची नीव किंवा मूळ सुद्धा हे नाथ संप्रदाय आहे. बरोबर.
त्यामुळे निश्चितपणे नाथ संप्रदाय हा प्राचीन पुराणोत्तम प्राचीन असून हा काही वर्तमान स्थितीत अगदी या अलीकडच्या 1600, 1500, 1400 दशकातला नाही आहे. तुम्ही उत्तरखंडामध्ये किंवा उत्तर भारतामध्ये गेलात तर अनेक नाथ संप्रदायाचे काही काव्य आहेत, काही ग्रंथ आहेत जे 12व्या 13व्या शतकातले सुद्धा पाहायला मिळतात. बरोबर. सेकंड पॉईंट, वर्तमान स्थितीत महाराष्ट्रामध्ये जो नवनाथ भक्तिसार हा ग्रंथाचं जे पारायण आपण करतो, प्रत्येक घराघरामध्ये नाथांचे पारायण होतात. हा मालू कवी विरचित नाथ संप्रदायातला जो आद्य आणि प्रमाणित ग्रंथ नवनाथ भक्तिसार जो मानला गेला आहे, हा 1600च्या दशकातला खऱ्या अर्थी मानला गेला, त्याचं प्रमाण आहे. बरोबर. पण नाथ संप्रदायांचा उल्लेख किंवा ज्या अनुषंगाने उत्तर भारतामध्ये मिळतो तो 12व्या 13व्या शतकातला सुद्धा मिळतो. मी जसं की म्हटलं, हे अयोनी संभव आहेत आणि हे प्रकट होणारे दैवत आहेत. बरोबर. यांचं अस्तित्व हे सदैवपणे मान्य आहे. आणि ज्या वेळेस एखादा व्यक्ती मरणाच्या दारात जातो, एखादा व्यक्ती कोणत्याही अडचणीत निर्माण होतो, त्यावेळेस हा संप्रदाय, हा नाथ माझा, हा यमराज असेल किंवा काळ असेल यांना अडवून तुम्हाला त्या दारातनं परत आणण्यासुद्धा हाच नाथ संप्रदाय आहे. थोडी ताकद नाथांमध्ये आहे. बरोबर. महाराज, आपण नाथ संप्रदायाबद्दल बोलतोच, पण मग नाथ देवतेचं मन आपल्या घरामध्ये जेव्हा आपण देवारा बघतो, मग तिथे असं पूजा का नाही बघितल्या जात? अगदी, हा खूप सुंदर प्रश्न विचारला चेतन तू. मुळामध्ये मित्र असं म्हणेल की पहा, नवनाथ असेल किंवा बजरंगबली असेल किंवा असे जे काही देवत असतील, मी म्हणेल हे खऱ्या अर्थीचे देवत आहेत ना, हे सिक्युरिटी करणारे देवत आहेत. जसं आपण म्हणतो की आर्म फोर्स असते, मिलिटरी फोर्स असते, शेवटी रक्षण करणारे भारताचे मिलिटरी फोर्स आहे, तशी देवतांची जी मेन फोर्स आहे त्याच्यामध्ये नाथ संप्रदाय हा प्रमुख आहे. बरं, हा मी म्हणत आहे की तो लपवल्या का गेला किंवा खऱ्या अर्थी तो समाजापुढे यायला हवा होता, तो का आला नाही, याच्यामध्ये रिझन तसे होते. कारण पहा, समाजामध्ये जशा चांगल्या शक्ती चालतात तशा वाईट विचारसरणीचे सुद्धा लोक आहेत. बरोबर. बरं, आता समजा एखाद्या व्यतिरेक्याचं कार्य जर तो नाथांच्या सानिध्यात आला तर ते कार्य व्हायला सुरुवात झाली तर एखाद्या व्यतिरेक्याचं दुकान बंद पडेल अशी भीती पहिल्यापासून आत्तापर्यंतच्या काळामध्ये सर्वच लोकांना आहे. त्यामुळे ज्याला म्हणूयात ना की खऱ्या अर्थीचे ज्ञान प्रकट व्हायला पाहिजे होतं, नाथ संप्रदाय पुढे यायला हवा होता, तो आला गेला नाही. नाथ संप्रदायाबद्दल अनेकशी भ्रांती आणि भीती ही समाजामध्ये पसरवली गेली की नाथ हे दैवत कडक आहे, नाथांची पूजा घरामध्ये करू नये, नाथांना स्त्रियांनी शिवू नये, नाथांचा फोटो स्त्रियांनी पूजू नये. मुळामध्ये जर पाहिलं, नाथ हे खूप प्रेमळ आहेत. तुम्ही नाथांपुढे फक्त तुमची शरणागती पत्करण्याची देरी आहे. ज्यावेळेस तुम्ही एक पाऊल नाथांपुढे देता, नाथांसमोर देता, नाथांच्या समोर येऊन झोपता, नाथ साहेब तुमचं अंग अडवून कार्य करतात. हे आज ताकद येणारं प्रचिती प्रत्येकाला येते. तेव्हा नाथ संप्रदाय आम्ही आजपर्यंत समाजाच्या माध्यमातून किंवा चॅनलच्या माध्यमातून सुद्धा की प्रयत्न हेच करत आहोत की नवनाथांची कीर्ती ही पसरली पाहिजे. नाथांचा प्रसार ही खऱ्या अर्थी होणं महत्त्वाचं आहे. कारण जर तुमचे काम व्हायला सुरुवात केली, एक्झॅक्टली, एखादा संसारिक व्यक्तीचं काम काय आहे किंवा त्याची इच्छा आकांक्षाच काय असतात की माझा परिवार सुखी राहू दे, बरोबर, अडचणी येऊ नये, आरोग्य चांगलं राहावं, विपत्ती येऊ नये, कुठलीही वाईट करणी बाधा तंत्रबाधा आमचं, हे एकदम बेसिकली गोष्टी आहेत ते प्रत्येक संसारिक माणसाचे आहेत. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि हा जो व्यक्तिरेखा नाथांना धरून राहील, नाथ संप्रदाय, मी म्हणत नाही की तुम्ही नाथ संप्रदायामध्ये दीक्षितच व्हा, मी असं म्हणत नाही, परंतु तुम्ही नाथांची सेवा जर घरात सुरू करत असाल, नाथांची पोती घरामध्ये पूजत असाल, फोटो पूजत असाल, निश्चितपणे नाथ कृपा त्या भक्तावरती राहते. एखाद्या व्यक्तीला जर खूप सारा पैसा कमवायचा आहे, इन जनरल प्रश्न विचारतो, मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये विचारतोच, जी जी, तर नाथ संप्रदाय किंवा नाथ देवतेंची पूजा करून त्या व्यक्तीला पैसा मिळू शकतो का, म्हणजे तो श्रीमंत बनू शकतो का? दुसरी गोष्ट, एखादा व्यक्ती जर कर्जात डुबलेला आहे भरपूर जास्त, असा व्यक्तीही नाथ देवतांची भक्ती करून त्या कर्जातून बाहेर निघू शकतो का महाराज? 100% चेतन, या प्रश्नाचं उत्तर देता म्हणेल की नाथ साहेब, आता तुम्ही जसं म्हटलं की नाथांची भक्ती करून पैसा आम्ही मिळवू शकतो का, श्रीमंत होऊ शकतो का, कर्जातून बाहेर निघू शकतो का? नाही निघू शकत. निश्चितपणे तुम्ही निघू शकता. पारायणामध्ये, नाथ संप्रदायामध्ये तेवढी ताकद आहे. जर तुम्ही तुमचा संकल्प सोडून नाथांचे पारायण करत असाल, विधिवत पद्धतीने ते कसं केलं गेलं पाहिजे ते समजून घेऊन, तर निश्चितपणे तेवढी ताकद आहे. बरोबर. बरं, आता पैसा मिळवणं म्हणजे काय? पैसा कधी मिळवला जातो की ज्यावेळेस तुमचे चार चौघे संबंध येतात, तुमचा बिझनेस असेल किंवा तुमची नोकरी असेल, त्याच्यामध्ये जर तुमचं प्रभुत्व निर्माण झालं, तुमच्या बोलण्याला, वाणीला जर यश निर्माण होत असेल, तर तुमचं इतरांवरती प्रभुत्व होईल. राईट, बरोबर आहे. त्यासाठी तुमचा ऑरा सुद्धा तेवढा पॉवरफुल असणं महत्त्वाचं आहे. तुमचं माइंड पॉवर चांगली असणं महत्त्वाचं आहे. हे माइंड पॉवर देणारे देवत सुद्धा हे नातच आहेत. फरक एवढंच आहे की आपण शॉर्टली किंवा शॉर्टकट मारायचा प्रयत्न अनेक वेळा अनेक जण करतात. कारण कलियुग आहे, कलियुगामध्ये कुणाला थांबण्यासाठी वेळ नाही आहे. ज्याला चमत्काराला नमस्कार म्हणतात, हो, मी एखादं काम देवासाठी केलं तर काम का नाही झालं हे देवाला विचारणारे सुद्धा लोक आहेतच की. एक्झॅक्टली, बरोबर आहे की देवाने माझं काय चांगलं केलं, लोक म्हणतात, अरे पण तू देवासाठी किती केलं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आज आपल्या ऋषीमुनींनी 1000 वर्षाचं तप केलं, तेव्हा ते सामर्थ्य त्यांच्यामध्ये आलं. बरोबर. हे अगदीच काही 2 वर्ष 4 वर्षाच्या सेवेने नाही आलं.
तेव्हा ते इतरांचं कल्याण करण्यासाठी पुढे समाजामध्ये आले आणि इतरांचं कल्याण झालं. बरोबर. तेव्हा नाथ संप्रदाय हे यकीन माना, तुम्हाला पैशाचे कोणते अडकलेले कार्य असेल, पैसा अडकला असेल, पार्टनरशिप असेल, बिझनेस असेल, कोणतीही गोष्ट याच्यामध्ये नाथांची शरणागती घेतल्यावरती किंवा नाथांच्या पारायण चेक केल्यामुळे किंवा नामजप केल्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक हा जाणवणार 100%. कर्म एक शब्द वापरला तुम्ही. कर्म कुणाचं चांगलं असू शकतं, कर्म कुणाचं वाईट असू शकतं. बरोबर. वाईट आणि चांगलं, जसं चांगल्या शक्ती आहे तशा वाईट शक्ती पण आहे. अगदी. काही लोक चांगले कर्म करतात, काही लोक वाईट कर्म करतात. बरोबर. तर त्या ज्या वाईट शक्ती आहे, वाईट कर्म करणारे जे लोक आहेत, तर करणी हा एक भाग येतो याच्यातूनच. वाईट कर्माला जर रिलेट केलं तर हे खरंच आहे का महाराज, की करणी त्याच्यानंतर याने माझ्यावर काहीतरी बाधा केली, या गोष्टी खऱ्या आहेत का? निश्चितपणे या गोष्टी खऱ्या आहेत आणि याला आधार आहेत, तथ्य आहे. पहा, करणी हा शेवटी एक तंत्राचा पार्टच आहे. कोणतंही तंत्र असेल, तंत्राच्या अनेक शाखा आहेत, त्यातलीच कुठेतरी एक शाखा ही करणी आहे. आणि करणी काय फक्त आपल्याच भारतामध्ये केली जाते का फक्त महाराष्ट्रातच केली जाते का? पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये गेला तरी कुठेतरी नावं बदलतील. जसं आपण म्हणून आफ्रिकन किंवा नायजेरियन कंट्रीमध्ये याला वुडू या पद्धतीने संबोधलं जातं. वुडू तिथे त्यांचे मोठे मार्केट सुद्धा लागलेले तुम्हाला दिसतील. किंवा ज्याला आपण म्हणू मुस्लिम संप्रदायामध्ये सुद्धा याचे प्रकार पाहायला मिळतात, जे मुस्लिम तंत्र सुद्धा चालतात. मग त्यांचं काय अस्तित्व नाही आहे का? निश्चितपणे जसं प्लस मायनस चालतं, जसं प्रत्येक ॲक्शनची रिॲक्शन आहे, निगेटिव्ह शक्ती त्याच अनुषंगाने पॉझिटिव्ह शक्ती विवरण करते, तर या शक्तींना सुद्धा अस्तित्व हे निश्चितपणे आहे. आणि तंत्रामध्ये ताकद आहे की तुमचं एखादं चांगलं किंवा वाईट करायचं सुद्धा. पण करणी करणारे कोण आहेत, कुठले देवी देवता, म्हणजे देवी देवता सेन्स जे निम्न कोटीचे देवी देवता असतात किंवा भूत प्रेत पिशाचानं सिद्ध केलेले तांत्रिक असतात, हे ते गोष्टी अजूनही करू शकतात, त्याला नाकारता येत नाही. आणि हा जो प्रकार आहे का, तर निश्चित प्रकार आहे आणि केला सुद्धा जातो. महाराज कसा केला जातो? पहा, करणी करण्याचे म्हणजे करणी कशी केली जाते? करणी करण्याचे जर प्रकार खऱ्या अर्थी जर प्रज्वलित म्हटलं तर हे कसे असतात, शेवटी करणी करताना तुमची एखादी गोष्ट किंवा तुमच्या शरीराला स्पर्श केलेली गोष्ट ही लागतेच लागते. ह्याच्यामध्ये 2 थिंग आहेत. बरं, तर करणी कशी करतात आणि करणारे कोण असतात हे महत्त्वाचं आहे. करणी करणारा व्यक्ती तुम्हाला अननोन व्यक्ती करत नाही कोणीसुद्धा. करणी करणारे तेच व्यक्ती असतात जे तुम्हाला ओळखत असतात, जे तुमचे शेजार पाजारी तुमच्या भावकीमधले लोक असतात, किंवा ज्यांची प्रगती तुम्हाला बघवत नाहीत तेच लोक याच्यामध्ये पुढाकार घेतलेले असतात. सिम्पल जर बोललं तर ज्या व्यक्तीला चेतन समोरून तुझं कोणत्याही पद्धतीने हाल अपेष्टा करता येत नाही, तर तो व्यक्ती ह्या तंत्राचा किंवा करणीचा सहारा घेऊन तुला तडपवण्याचा प्रयत्न करतात. मग हे केलं कसं जातं, याच्यामध्ये खास करून तुमचे अंतर्वस्त्र. अनेक वेळा पाहिलं असेल की बाहेर दोरीवरती टाकलेले अंतर्वस्त्रसुद्धा बरेच वेळा गायब होतात. बरोबर आहे. त्यामुळे अंतर्वस्त्र असेल, आपले केस असेल, नख असेल, कपडे असेल, इवन वापरात असणारा रुमाल असेल, याच्यावरती सुद्धा तंत्रक्रिया ही निश्चितपणे केली जाते. याही पुढे जाऊन याला बंगाली किंवा बंगाली विद्या म्हणतात. ह्या बंगाली विद्येमध्ये तर असे सुद्धा काही तांत्रिक आहेत, तुमच्याकडे कोणती वस्तू जरी नाही भेटली पण समोरनं तुम्ही चालत जरी गेला तर तुमच्या पायाखालच्या मातीवरती सुद्धा तंत्र करणारे तांत्रिक आहेत बंगालमध्ये. त्यामुळे पश्चिम बंगाल, त्यामुळे बंगाल विद्या किंवा ज्याला आपण बंगाली तंत्र आहे त्यासाठी पॉवरफुल सुद्धा म्हटले गेलेलं आहे. अजूनही चालतं, 100% चालतं. निश्चितपणे या गोष्टी आजही बंगाल प्रांतामध्ये किंवा त्या देवी देवतांच्या अंडरमध्ये सर्रासपणे चालतात. बापरे. आणि याही पुढे जाऊन सपोज एखाद्या व्यक्तीला तुमची कोणतीही गोष्ट मिळालीच नाही, मग याला प्रकार काय करता येतो, तर याला आहे की तुमचं छायाचित्र तुमच्या फोटोवरती करणे करताच येते. काहीच नाही भेटलं तर शेवटचा ऑप्शन काय असतो तांत्रिकाकडे, की फोटो घेणे आणि त्या फोटोवरती ती क्रिया करून टाकणे, तंत्रक्रिया. आणि तंत्रक्रियेचे प्रकार हे अनेक पद्धतीचे असतात. त्याच्याकडेच मला यायचं आहे की तुम्ही जे सांगितलं की अंतर्वस्त्र, केस, त्याच्यानंतर हातरुमाल, फोटो, या गोष्टींवरून तंत्रविद्या केली जाते, करणी केली जाते. 100%. या गोष्टी शीतल बाकरे मॅम जे आपल्या मागच्या पॉडकास्टमध्ये होता, जो वशीकरणावर केलेला, मी त्यांनीही सांगितलं होत्या. आपल्याला कमेंट्स आल्या की याला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं की हे कसं केलं जातं. आपण याला पूर्ण नाही सांगू शकत कारण लोक ते कॉपी करतात आणि चांगल्यासाठी करतील, वाईटसाठी करतील, बट त्याचा त्यांच्या आयुष्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण पूर्ण नाही. बट महाराज जर थोडंसं अजून डिटेलमध्ये याच्याबद्दल जर जाणून घ्यायचं झालं तर तुम्ही काय सांगा? चेतन, आता करणी करताना याच्यामध्ये 2 टाईप आहेत, किंवा थोडक्यामध्ये असं म्हणूयात की एखाद्याला मारूनच टाकायचं आहे किंवा त्याला रोग लावून पछाडून टाकायचं आहे, हे 2 टाईप आहेत. बरं, आता करणी कशी करतात त्याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीवरती करायची असेल तर तो ज्यावेळेस त्या तांत्रिकाकडे जातो तुमच्या कोणत्याही वस्तू घेऊन, तो तांत्रिक
स्मशानविद्या याच्यावरती वापरतो. आता ही स्मशानविद्या काय असते त्याच्यामध्ये सुद्धा पार्ट आहेत. थोडक्यामध्ये मी तुम्हाला डीपली न जाता सांगत आहे का वरच्यावर आपण. स्मशानविद्येमध्ये पार्ट कसे राहतात, जी प्रेत जळतात, ठीक आहे, जे प्रेत जळून झालेले असतात त्या जळलेल्या प्रेतावरती क्रिया केली जाते. त्याच्यावरती एक हांडी ठेवली जाते. ही हांडी असते कुंभाराच्या चाकापासून निर्माण केलेल्या मातीची. कुंभाराचं जे चाक राहतं तुम्ही पाहिलं असेल गावाकडे जे चाक, त्याची जी माती असते ना, तुम्ही इनडायरेक्टली आजही कुठल्या गावाकडच्या किंवा इतर कुंभारांना ती माती जर मागायला गेलं कुंभार माती देत नाहीत. ह्याच्यामध्ये स्वतः रिझन आहे, कुंभाराला माहिती असतं याच्यावरती कुंभाराच्या मातीवरती जे मडकं तयार होतं त्याच्यापासून केलेलं जे तंत्र आहे ते सर्वात पॉवरफुल मानले गेले, ते खतरनाक आहे. मग आता हे तांत्रिक काय करतात, ही हांडी तयार करतात. त्या हांडी तयार केल्याच्या नंतर ज्या वस्तू आहेत ज्याच्यावरती ते करायचे ते त्याच्यावरती आतमध्ये प्रेरित केले जातात. त्याच्यामध्ये भोग हा दिला जातो. हा भोग कशाचा असतो, हा असतो मांस, मटण. आणि ते मटण पण कोणतं, डिपेंड ऑन तो आता प्रेत, कारण तांत्रिकांकडे ते प्रेत सिद्धच असतात. तो काय मागणार आहे त्याच्यावरती, मग ते डुकराचं सुद्धा असू शकेल किंवा कोणत्याही जनावराचं, ज्याला 4 पाय म्हणतात, कोणी 2, डिपेंड ऑन तो बळी मागणार असतो, तो त्याला दिला जातो. बरोबर, ठीक आहे. देन नंतर त्याच्यावरती रक्ताची धार सोडली जाते आणि काळी उडीद त्याच्यामध्ये टाकले जातात. आणि हे जे मडकं तयार केलेलं आहे ते चितेवरती ठेवून ते उकळले जातात. जे उडीद असतात त्याला ते उकळल्या जातात. आणि हे जे काळे उडीद असतात ज्याला उकळणं म्हणतात, हे काळे उडीद एक मंत्राद्वारे काही क्रिया करून तो तांत्रिक त्या व्यक्तीच्या हातामध्ये देत असतो. आणि हा व्यक्ती ज्याच्यावरती ते करायचं आहे त्याच्या दारामध्ये, अंगणामध्ये किंवा त्या व्यक्तीवरती नेऊन टाकत असतो. ज्या क्षणी ज्या ठिकाणी ते पडणार आहे संपूर्ण घरदार या करणीच्या प्रभावामध्ये येणारच येणार आहे. हा एक पार्ट आहे. हे तर 0.1% बोलले, ओनली 0.1%. आम्हाला ते मंत्रसुद्धा माहिती आहेत, कोणत्या मंत्राद्वारे या गोष्टी क्रिया केल्या जातात, त्याचा विधी नियम काय आहे, या गोष्टीद्वारे करणी हा प्रकार केला जातो. हा मारण क्रिया म्हणतात त्याला. हे फिनिश माणूस, हे म्हणजे फिनिश. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा 3 पार्ट आहेत. ह्याच्यामध्ये 3 घडीचा टाईमसुद्धा दिला जातो. म्हणजे त्या प्रेताला सांगितलं जातं थोडक्यामध्ये समजण्यासाठी 3 टप्पे आहेत. त्या प्रेताला सांगितलं जातं की 3 घडीत मारायचं आहे का 13 वर्षात मारायचं आहे का 3 वर्षात मारायचं आहे. जेवढा जास्त टाईम त्या प्रेताला दिला जाईल मग तो व्यक्ती खंगून मरतो. मग अचानक रोग उद्भव येतात, म्हणजे कॅन्सर सारखे किंवा चुकीचे. आपण पाहिलं असेल अचानक एखादा व्यक्तिरेखा चालता बोलता रोग त्याला लागला जातो. काही व्यक्तिरेखा म्हणतात जखडल्यासारखं होतं, कमरेखाली दुखतं, गुडघे दिसतात, डॉक्टर रिपोर्ट काढतात, नेले आम्हाला तर डॉक्टर म्हणतात तुम्हाला काय झालं, मग तुम्हाला मुंग्या येतात किंवा काही ना काही अंग दर्द, ह्या कशामुळे होतं, हे कुठे ना कुठे प्रकार करणीचे किंवा केलेले असतात. बरोबर आहे. त्या अनुषंगाने प्रकार निश्चितपणे चालतात. करणी केली आहे माझ्यावर हे मला कसं कळेल, की समजा आता जर माझ्यावर कुणी करणी केलेली असेल तर या गोष्टी मी करेल ज्यामुळे मला समजेल की अरे हा माझ्यावर कुणी करणी केली, किंवा माझ्या घरातल्या एखाद्या व्यक्तीवर जर करणी झालेली आहे तर ते मी कसं ओळखावं. करणी कशी केली आहे, आता हे जर तुम्हाला ओळखायचं असेल किंवा याच्यापासून इफेक्ट कसे होतात ना, ते आता सर्वप्रथम समजून घ्या. करणीचा आघात करणी केलेल्या व्यक्तीच्या सर्वप्रथम होतो आधी मनावर. ज्याला म्हणू की माइंड पॉवर ही आधी वीक केली जाते. मन का हारा वो सब कुछ हारा, ही कहावत आहे ती खरी. जर तुमचं मन स्ट्रॉंग असेल ना तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. एखाद्या रोगावरती मातसुद्धा आपलं मन करू शकतं, पण समजा असून सुद्धा आपलं मनच खिन्न आहे, मनाची उदासीनता आहे, तर तो व्यक्ती जिंकून सुद्धा हारतो. त्यामुळे करणीचा खरा आघात केला जातो तो आपल्या मनावरती, म्हणजे होतो मनावर. देन आफ्टर व्हायला सुरुवात काय होते की व्यक्तीची बुद्धी ही भरमिष्ट होते. म्हणजे काय तर व्यक्ती जो निर्णय घेतोय तो निर्णय चुकायला सुरुवात होते. ह्याचा इफेक्ट कुठे होतो, हा इफेक्ट होतो रिलेशनवरती. नातेसंबंध हे कुठे होतात, स्वतःची पत्नी, मुलं यांच्यामध्ये वैमनस्य निर्माण तयार होते. घरामध्ये तो व्यक्तिरेखा राहायला कमी मागतो, सारखा बाहेर राहणार, सतत भटकत राहणार. घरामध्ये कमी, बाहेर जास्त दिसणे, बाहेर करमणे, पण घरात आले की खिन्न उदास होणे, घरामध्ये पैसा न राहणे, गेलेला पैसा अडकणे. देन आफ्टर जो प्रयत्न करतो त्याच्यामध्ये त्याला यश हे येत नाही, म्हणजे याला म्हणून स्ट्रगल हे अजून वाढत जाते. समजा तुझ्याकडे चेतन कॅपेबिलिटी आहे, तुझ्याकडे ती ॲबिलिटी आहे, 10 लोकांपेक्षा तू चांगलं करू शकतो, तू करतोय, पण तू केलेलं क्रेडिट दुसराच घेऊन जातोय. हा सुद्धा कुठेतरी त्यामध्ये कंपन्यांमध्ये जास्त होतं महाराज. हां एक्झॅक्टली. मग पॉलिटिकल असेल किंवा करिअर याच्यामध्ये सुद्धा प्रकार होताना दिसतात, ज्याला आपण म्हणू की स्ट्रगल वाढणे. देन आफ्टर आपले आई वडील असेल, घराची प्रॉपर्टी असेल, ह्याच्यामध्ये ताणतणाव निर्माण होतो. प्रॉपर्टी विकण्यापर्यंत सुद्धा गोष्टी जाऊ शकतात. मुलाबाळांचे शिक्षण असतात, काही मुलांचे काही संबंध असतात, वडिलांचे किंवा आईचे, ह्याच्यामध्ये तफावत. सेकंड पॉईंट सर्वात महत्त्वाचा, रोगाची निर्मिती व्हायला सुरुवात होते.
अचानकपणे कोणता ना कोणता रोग हा लागतो करणी केलेल्या व्यक्तीला. बरं, आता त्याला पछाडत नाही, घरामध्ये सुद्धा सतत कोणी ना कोणी आजारी पडत राहणार. एक उठतोय तर एक आजारी पडतो, दुसरा येतोय तर तिसरा आजारी पडतो. ह्या गोष्टी होतात. बिझनेसमध्ये काही ना काही वैमनस्य निर्माण होत जातात. ॲक्सिडेंटल हिस्ट्री, ॲक्सिडेंटल योग सुद्धा ह्याच्यातनं निर्माण होत जातात. भाग्याची साथ ह्याच्यातनं लाभत नाही. जे इन्कम सोर्सिंग तुम्ही म्हणत आहात की मला अनेक ठिकाणातनं पैसा येत होता, तुम्ही अनेक गोष्टी ऐकली असेल की आम्हाला सर किंवा गुरुजी यापूर्वी 2-4 ठिकाणांना पैसे येत होते, परंतु आता वर्तमान स्थितीत काय लागले, पैशाचे इन्कम सोर्सिंग बंद पडले. बरोबर आहे. अशा सुद्धा व्यक्ती बोलताना दिसतात. तर ह्यांच्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठे प्रमाणे हा सर्वात महत्त्वाचा करणीमध्ये प्रकार असा होतो की तुमचे वायफळ खर्च किंवा इतर गोष्टी सुद्धा वाढत जातात. मग दवाखाना असेल किंवा कोर्ट कचेरीसारखे प्रकार, हे सगळ्याच्या गोष्टीमध्ये एखादा व्यक्तिरेखा असा जकडून टाकला जातो या करणीमध्ये की त्याला घरकाना घाटका अशा पद्धतीने कार्य हे लोक करतात. काही तांत्रिक लोक आणि म्हणजे मला जर कोणावर म्हणजे कुणाचं वाईट करायचं आहे तर मी ते नाही करू शकणार, मला गरज पडेल एका तांत्रिकाची. बट ऑब्वियस त्या तांत्रिकाकडे गेल्यानंतर मग मी त्या व्यक्तीचं वाईट करू शकतो 100%. असं आहे, कारण तेवढी कॅपॅसिटी त्यांच्याकडे नाहीच ना, किंवा तुझ्याकडे ती कॅपॅसिटी नाही आहे. तुला कोणते मंत्र माहिती आहेत किंवा कशी प्रक्रिया करतात ते काहीच माहीत नाही. मग तू काय करणार, तू एखाद्या तांत्रिकाकडे जाणार, तो तांत्रिक ठराविक रक्कम घेणार आणि हे तांत्रिक लोक जे तू कार्य घेऊन गेलेलं आहे त्याच्यावरती ते तंत्रबाधा करून टाकणार. पण ह्याच्यामध्ये सुद्धा चेतन एक पार्ट येतो. आता हे पॉडकास्टमध्ये आतापर्यंत कोणी सांगितलेलंही नसेल, हा आमच्या गुरुब्रेनेत किंवा नाथांची जी कृपा आहे त्या अनुषंगाने मी बोलतो. तांत्रिकसुद्धा याच्यामध्ये एवढे हुशार असतात, हे ज्यावेळेस त्या प्रेतात्मेला आज्ञा देतात तंत्र करण्यासाठी. पहा बरं का, सपोज तू आलेला आहेस, माझ्याकडे एखादा प्रेत सिद्ध आहे, ज्यावेळेस त्या प्रेताला ही आज्ञा दिली जाते की अमुक अमुक व्यक्तीचं काम जे चैतन्य आणलेलं आहे एक्झाम्पल, त्याच्याकडे तू जा आणि ते काम करून टाक. पण लास्टला तांत्रिकच काय म्हणत असतो, सोडण्यापूर्वी चांगल्याला चांगलं वाईटाला वाईट जाऊ दे. म्हणजे तो त्याच्या हात वर करत असतो. जर काही जरी त्याच्यामध्ये वाईट झालं तर ते त्याचं नाही झालं, सपोज समजा त्याच्या मागे त्याचा दैव बलवत्त राहिला, गुरु बलवत्त राहिला, ते जर उलटं फिरलं तर त्या तुझ्यावर फिरणार जो करायला गेला नाही, ज्याने तांत्रिकाला लावलेलं आहे. एक्झॅक्टली. इथे सुद्धा हे लोकांना कळत नाही की हे काय करत आहेत. त्यामुळे हे तर लोक अडकतातच, परंतु कोणताही तांत्रिक, कोणताही करणी केलेला, एखाद्याचं सत्यानाश केलेला व्यक्तिरेखा हा अनेक वेळा पाहिला असेल, हा कधीही सुखाने मरत नाही. तो अनेक वेळा पाहिजे की आपण म्हणतो सुद्धा की एखादा व्यक्ती की चांगला वाईट करणाऱ्याचं चांगलं होत जातं. आपण चांगलं करतो पण आपल्याला काय वेळ लागतोय, यश का नाही. पण हे समजायला पाहिजे की जर वाईट करणाऱ्याचं सध्या चांगलं होतंय ना, तर हे त्याचे पूर्व जन्माचे पुण्य आहे आणि पूर्व प्रारब्ध आहे तो आता उपभोग घेतोय. पण निश्चितपणे ते एकदा संपलं, त्याच्या पुण्याचा क्षय झाला तर तेव्हा त्याला फेडायची वेळ येणार आहे ना, तेव्हा निश्चितपणे तो घरामध्ये एकटा बसून जेवेल. मग एक्झॅक्टली महाराज, जसं आपण बघितलं की एखाद्या माणसाला जर एखाद्याचं वाईट करायचं आहे तर तो अशा तांत्रिकाकडे जातो की जो तांत्रिक दुसऱ्याचं वाईट करू शकतो, कारण त्यांच्याकडे विद्या असते. जसे वाईट तांत्रिक आहे यांना आपण वाईट तांत्रिक म्हणू शकतो. एक्झॅक्टली, नर पेशाचे म्हणा यांना. आणि दुसरीकडे चांगले तांत्रिक आहे की जर मला माझं चांगलं करायचं आहे आणि मी एखाद्या चांगल्या तांत्रिकाकडे गेलो. आपण फॉर एक्झाम्पल तुमचं एक्झाम्पल घेऊ. मी जर तुमच्याकडे आलो आणि मी तुम्हाला बोललो की महाराज मला खूप सारा पैसा कमवायचा आहे, माझा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे, मला त्याच्यामध्ये खूप ग्रो करायचं आहे, बरोबर, तर तुम्ही माझी कुंडली बघून या सगळ्या गोष्टी मला पुढे हे कराल की कसं असेल. म्हणजे ते चांगले तांत्रिक कसं करतात चांगलं एखाद्या व्यक्तीचं. पहा, जेवढे सात्विक देवता पूजणारे साधक आहेत किंवा सात्विक देवता पूजणारे जे काही तांत्रिक आहेत, हे मुळामध्ये चुकीचे कर्म करत नाहीत, बरोबर आहे. भलेही त्यांना त्या विद्या अवगत असतात, पण असे चुकीचे कर्म ते तांत्रिक करत नाही जे सात्विक देवतेंचे पूजक आहेत किंवा जे खऱ्या अर्थी चांगले आहेत. आता सपोज तुझ्यावरती एखाद्या तांत्रिकाने प्रहार केला आहे करणीचा, आणि तू सपोज एखाद्या सिद्ध व्यक्तीकडे गेलेला आहेस किंवा एका चांगल्या गुरुकडे गेला की तुझ्यावरती असं असं झालं, आता मी कारण, मग त्याची केली जाते काट. याला काट करणं म्हणतात. ही काट करण्याची सुद्धा काही पद्धती आहेत. त्याच्यामध्ये काही गोष्टी या उतारीच्या स्वरूपामध्ये असू शकतात किंवा स्वतः गुरुची तपोबल किंवा तपसामर्थ्याच्या जोरावरती तो साधक, तो गुरु, तो संत, तो साधू हा तुझ्या मागची ती करणी काढू शकतो. आणि ज्यांनी ती केलेली आहे किंवा ज्यांनी ती शक्ती पाठवलेली आहे त्याच्या पाठीमागे किंवा त्याच्यावरती ती पलटी सुद्धा करू शकतो. हुशार तांत्रिक असेल 100% तो करू शकतो. का करू शकतो, का तर त्याच्या मागे त्याचा दैव बलवत्तर आहे. जसं नाथ संप्रदायामध्ये आमच्या पाठीमागे मत्स्येंद्रनाथ महाराज आहेत, सद्गुरू गोरखनाथ महाराज आहेत, त्या अनुषंगाने कोणतेही असे प्रकार किंवा आमचे शिष्य आहेत
त्या शिष्यांवरती सुद्धा, हे अशा गोष्टी शक्यतो येत नाहीत. ह्याच्यामागे रिझन काय आहे, त्यांच्या पाठीमागे आमचं तप सामर्थ्य लागलेलं आहे. आम्ही जे साधना केल्या, जे तप, जे आम्हाला नाथांकडनं जे प्रेरणा मिळाल्या, जे संकेत प्राप्त होतात, त्या शिष्याला काय होण्यापूर्वी ते आमच्याकडे आलेले असतात. त्यामुळे निश्चितपणे त्या शिष्यांची तुम्ही तिथंच अडवून टाकतात का त्याला? एक्झॅक्टली ती जबाबदारीच आमची असते एखाद्या शिष्याची सांभाळण्याची. महाराज, जसं आपण आता चांगल्या महाराजांबद्दल बोललो की जर एखाद्याने एक वाईट शक्ती पाठवली आपल्याकडे आणि त्या शक्तीने एखाद्या व्यक्तीवर जर प्रॉब्लेम क्रिएट केला, तर असंही आहे की नवनाथ देवता जे होते, जे मेन देवता होते, जे आपण ज्यांची पूजा करतो, तर त्यांनी करणी या वाईट गोष्टी यांना एका मंत्रात बांधलं होतं. अगदी अगदी. पहा चेतन, याच्यामध्ये तंत्र किंवा हे करणी ह्या गोष्टी ज्याच्या थ्रू केल्या जातात, ज्या विद्ये थ्रू केल्या जातात, ती विद्या नाथांनी बांधली. तर ती विद्या कोण होत्या, याच्यामध्ये नाथांनी दशमहाविद्यासुद्धा प्रसन्न केलेले आहेत. मग तारा असेल, छिन्नमस्ता असेल, बगलामुखी असेल किंवा कोणतीही इवन धुमावतीसुद्धा असेल, त्या दशमहाविद्यावरती नाथ संप्रदाय हा प्रभुत्व ठेवतो. निश्चितपणे ही गोष्ट त्रिकालवादी सत्य आहे. बरं, तुम्ही करणी तंत्र करता कुठल्या देवतांकडनं? मग याच्यामध्ये 64 जोगिनी असेल, 52 भैरव असतील किंवा 12 आदित्य असतील, म्हणजे जेवढे भूत प्रेत पिशाच, चांडाल असेल किंवा वेताळ असेल, हे सर्व नाथांनी मंत्रामध्ये बांधलेले आहेत. मग हेच तर रिझन आहे की नाथ संप्रदाय, जसे पहिल्या प्रश्नावरती आता आपण परत येऊ, की जसं म्हटलं जायचं की नाथांची पूजा घरामध्ये शक्यतो होताना दिसत नाही, भले लोकांना माहिती आहे. मग ह्याला हेच रिझन होतं. हे रिझन काय होतं की नाथ संप्रदाय जर एवढ्या सर्व दुष्ट शक्तींना दुष्ट म्हणत आहे, दुष्ट शक्तींना सद्गुरू गोरखनाथ आळा घालत असतील, मग तुमचे काम होणार आहेत. मग तुम्ही हॅप्पी राहणे हेच समाजाचं काम आहे. आज समाजाला तुम्हाला खुश बघायचंच नाहीये, बरोबर, समजून घ्या. बरोबर बोल. आज तुम्ही जेवढं दुःखात, त्याचं जेवढं अडचणीत येतात, हे नरपिशाचेच आहेत जे आसुरी आनंद घेणार आहेत, की हा कसा अडकतो. मग त्यासाठी नाथ संप्रदायांची कासधरणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे तंत्र शाखेवरती निश्चितपणे नाथ संप्रदाय अधिष्ठित संप्रदाय मानला गेला आहे. जेवढे मंत्र चालतात, जे तंत्र करण्यास स्वतः तांत्रिक असेल. बरं, याही पुढे म्हणतो, तुम्ही कोणत्या देवी देवतेचं तंत्र करता, ते जेवढे तंत्र चालतात हे सद्गुरू गोरखनाथांच्याच नावाने चालतात. पहा, तुम्ही कपालिक घ्या, अघोरी घ्या, कोणताही स्मशानी विद्येचा तांत्रिक कोणताही घ्या, साऊथ इंडियातल्या घ्या, नॉर्थचं घ्या, वेस्ट घ्या, ईस्ट घ्या, तुम्हाला प्रथम तांत्रिक हा आदेश या शब्दाने बोलताना दिसेल. आदेश पहिले बोलतो, पहिल्यांदा तो आदेश म्हणेल. आणि एकही संपूर्ण भूतलावरती तांत्रिक असा सापडणारच नाही जर तो तांत्रिक असेल तर, की ज्याला सद्गुरू गोरखनाथ माहीत नाही. आणि एका तांत्रिकाची कुठलीही मजाल नाही सद्गुरू गोरखनाथ महाराजांच्या विरोध काम करण्याची, किंवा सद्गुरू मत्स्येंद्र किंवा सद्गुरू गोरखनाथांच्या भक्ताच्या शिष्याच्या वरती तंत्र करण्याची. का नाही? का तर नाथांनी तेवढी बांधी आधीच केलेली. जे व्यक्तिरेखा एका सच्च्या साधकाला, नाथ संप्रदायाच्या योग्यांना, साधकांना, भक्तांना त्रास देतात, हे तांत्रिक लोक, सपोज समजून घ्या. तर ह्यांनी केलेलं जे तंत्र आहे ना, त्याला पलट शाबरी मंत्र पण म्हणतात. ह्यांच्यावरतीच ते पलटी होतात. तशी बांधी नाथांनी करून ठेवलेली. म्हणजे महाराज, तुमच्यावर कुणी ट्राय करायचा प्रयत्न केला किंवा तुमच्या शिष्यावर जरी नाही करू शकत, नाही करू शकत. मी तर ओपन चॅलेंज देतोय, करून पाहावं. आज जरी कोणी तांत्रिक करत असेल, पाहत असेल, त्यांनी माझ्यावरती तंत्र सिद्ध करून दाखव. ही शक्ती, ही ऊर्जा कोणाची? ही शक्ती, ही ऊर्जा आमच्या मत्स्येंद्रनाथांची. एवढी ताकद मत्स्येंद्रनाथांमध्ये. आज आमच्यावरती प्रहार 3 वेळेस झालेले आहेत. बरं ठीक आहे, तो पार्ट इथे बोलण्याचं नाही आहे. तुम्हाला असं वाटतं का एखाद्या सिद्ध साधकांवरती किंवा भक्तावरती तंत्र होऊ शकत नाही? कितीतरी वेळा तंत्र होतात. आमच्यावरती सुद्धा तंत्र झालेली आहेत, पण ते विफल सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे जे नाथ साधक आहेत, नाथयोगी आहेत, यांच्यावरती सहसा हे प्रकार होताना दिसत नाही. तशी योजना, तशी बांधी नाथांनी करून ठेवली. समजून घ्या. मी जसं म्हणलं, विपरीत पद्धतीने हे काम करणार सुद्धा मग संप्रदाय. ज्याला मग चांगल्याला चांगला आहे, तसा वाईटाला तर डबल वाईट पण हा मग नाथ संप्रदाय आहे. हे त्या तांत्रिकांना चांगलं माहिती आहे. मग तांत्रिक म्हणजे साधना करतात, तंत्र करतात, हे भैरवीद्वारे केले जातात. बरोबर आहे. आता तुम्ही माता कालीकडे गेला, दाक्षिणात्य तंत्र ज्याला म्हणतो आपण, जे बंगाली विद्या म्हणतो, दाक्षिणात्य म्हणजे माता महाकाली. महाकालीच्या अंडरमध्ये अनेक कालीचे दैवत आहेत. महाकाली ही मेन आहे, मुख्य आहे ऊर्जा. तिच्या खाली अनेक कालीचे रूप वेगळे आहेत. त्यांची बांधी हे सुद्धा शाबर मंत्रामध्ये नाथांनी केली. बरोबर. तारा असेल, छिन्नमस्ता असेल, त्यांची सुद्धा बांधी शाबर मंत्रामध्ये मिळते. भैरवी असेल, अघोरे असेल, ह्या सगळ्यांची बांधी शाबर मंत्रामध्ये मिळते. जेवढे तंत्र केले जातात ते तो शाबर मंत्राद्वारेच केले जातात. शाबर मंत्रावरतीच तंत्र केले जातात. आणि हे शाबर मंत्रच नाथ संप्रदायाचे आहेत. बरोबर. म्हणून तंत्राचा नाथ संप्रदायाशी संबंध आहे. 100% हा संबंध नाही, हा मुळामध्ये तंत्राचा अविभाज्य भागच हा नाथ संप्रदाय आहे. ओके. त्यामुळे तर नाथ संप्रदाय हा खऱ्या अर्थी पुढे येणं हे महत्त्वाचं आहे.
महाराज प्रेत म्हणतो आपण. साधक जे तांत्रिक जे सिद्ध करतात. प्रेत योनी हे शब्द ऐकलेले आहेत. बरोबर. तर त्याचा अर्थ काय होतो? चेतन पहा, आपल्या हिंदू धर्म आणि सनातन संस्कृतीमध्ये 84 लक्ष योनी ह्या मानल्या गेलेल्या आहेत. 84 लाख या योनी आहेत. मनुष्य ही एक योनी आहे, जसं पशु पक्षी ही पण एक योनी आहे, तसे भूत प्रेत ही सुद्धा एक योनी आहे. याला नाकारता येतच नाही. मग आता हे प्रेत बनतात कोण हे समजून घेणं आता महत्त्वाचं आहे. किंवा तांत्रिकांकडे जे प्रेत असतात मग ते कसे त्यांनी त्याला वश केलेलं असतं ते पण आपण थोडक्यामध्ये समजून घ्या. प्रेत बनतं कोण, तर वेळेच्या आधी जाणारा जो व्यक्तिरेखा आहे तो प्रेत योनीमध्ये जातो. वेळेच्या आधी जाणार म्हणजे कोण? एखादा व्यक्ती ॲक्सिडेंटमध्ये गेला. बरोबर आहे, बाहेर गेला, ॲक्सिडेंट झाला, निश्चितपणे तो वेळेच्या आधी गेलेला आहे, तो प्रेत योनीत जातो, त्याला मोक्ष नाही. हा प्रथम चरण. सेकंड पॉईंट येतो की ज्यांनी सुसाईड केलेला आहे. अनेक ठिकाणी पाहिलं असं सुसाईडिकल हिस्ट्री असतात, आत्महत्या केलेली असते घरामध्ये कोणी, किंवा आपण सुद्धा ऐकलेलं असतं. तर आत्महत्या करणारा सुद्धा व्यक्तिरेखा प्रेत योनीमध्ये जातो. सपोज एखाद्या व्यक्तिरेखेच्या इच्छाच एवढ्या होत्या, त्याचा लगाव असेल परिवाराविषयी किंवा त्याला काहीतरी करायचं असेल, परंतु त्याच्या आधीच गेला, तो सुद्धा प्रेत योनीत जातो. याही नंतर ज्याच्यावरती करणी झाली आणि त्याला रोगाने ग्रसित केला आहे, दीर्घकालीन रोग ज्याला म्हटलं गेलेलं आहे, हे दीर्घकालीन रोगाने गेलेला व्यक्तिरेखासुद्धा प्रेत याच योनीमध्ये येतो. त्यामुळे ही जी योनी आहे ही प्रेत योनी आहे. बरं, ही योनी आपल्या भागवद्गीतेमध्ये सुद्धा याचं वर्णन आहे प्रेत योनीचं. प्रेत योनीमध्ये जे व्यक्तिरेखा अडकतात यांना मोक्ष हा मिळत नाही, हे सुद्धा याच्यामध्ये विधान आहे. मग ते काय करतात महाराज? मग हे प्रेत जे असतात हे त्यांची इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी त्यांना एखादं झाड हवं असतं. म्हणजे एखादा व्यक्तिरेखा असा हवा असतो की त्याच्या अंगामध्ये शिरून त्यांची वासना, त्यांची इच्छांची तृप्ती त्याला करता येईल. म्हणजे जेवढे आपण पाहतो एखाद्याला लागीर झाली, भूतबाधा झाली, हे त्याच व्यक्तिरेखाला होते ज्याचा ऑरा हा वीक आहे, त्याच्यामागे त्याचे दैव बलवत्तर किंवा त्याचं अध्यात्म कमी आहे. अशा लोकांना खूप लवकर याची लागण होताना तुम्हाला दिसेल. म्हणून तर ज्याला म्हणू की आपल्याला म्हटलं गेलेलं आहे की दुपारच्या वेळेत बाहेर जाऊ नये. आधी म्हणायचे जुने लोक, पहा तुम्ही, किंवा एखादा चौक असेल त्या चौकामध्ये सुद्धा घटना होताना दिसतात. किंवा शनिवार रविवार, शनिवार खास करून अमावस्या असेल, पौर्णिमा, अशा वेळी सुद्धा तुम्हाला या घटना घडताना जास्त दिसतात. हायवेला पण एखादा पॉईंट असतो जिथेच व्यक्ती एक्झॅक्टली जिथे ॲक्सिडेंट जास्त झालेले असतात. हे सुद्धा कुठे ना कुठे हे प्रेत योनीचेच प्रकार आहेत. तिथे प्रेत हे निश्चितपणे असतात. असे तर कितीतरी रस्ते, चौक असे सुद्धा आहेत जिथे प्रेतांचा डाला असतो. आता तुम्ही म्हणाल की डाला म्हणजे काय, की एकाच ठिकाणी अनेक प्रेतांचा वास असलेली जागा त्याला डाला म्हणतात. म्हणजे महाराज प्रेत म्हणजे आत्माचे अतृप्त आत्मा, जे मोक्ष मिळालेला नाहीये आणि ते तुमच्यासाठी घातक असू शकतो. घातक असू शकतो 100%. महाराज या ज्या आत्मा या एखाद्यासाठी चांगलंही असू शकतात का? पहा, चांगलं म्हणता येणार नाही. शेवटी प्रेत योनी जी आहे ना ही वायुप्रधान योनी आहे. समजून घ्या, एअरमध्ये आपलं जसं पंचतत्वानी शरीर बनलेलं आहे ना, त्यांना वासना किंवा त्यांची जी कामना याची पूर्ती करण्यासाठी पंचतत्व आधी नसलेलं शरीरच त्यांना हवं असते. हा मेन चरण आहे. त्यासाठी कोण हवा आहे? मनुष्य हवा आहे. हे स्वतः वायुप्रधान आहेत. हे वायुप्रधान असल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ते प्रवेश करू शकतात आणि त्यांची इच्छा आकांक्षा या पूर्ण करून घेतात. बरं, आता सर्वचे सर्व प्रेत काही वाईट आहेत का किंवा चांगले आहेत का? मुळामध्ये ती योनी, त्यांना माइंड नाही आहे. त्यांना त्यांचा एकच सेट आहे की जे आहे ते मला पूर्ण करायचं आहे. मग ते वासना असेल, खाण्याची इच्छा असेल किंवा त्यांचं इप्सित कोणतंही कार्य असेल त्याच्या मागे ते येणारच आहे. त्यामुळे यांना चॅलेंज नाही करता येऊ शकत. म्हणजे ते त्यांना त्यांचं माइंडच नाही आहे. आणि जर मला एखाद्या प्रेताला म्हणजे एखाद्या तांत्रिकाला एखाद्या प्रेताचा यूज करायचा आहे तर तसंही होतं का की एखाद्या प्रेताला तो आज्ञा देईल किंवा तुम्ही ऑर्डर द्याल आणि ती ऑर्डर दिल्यानंतर तो एखाद्या व्यक्तीला वश करेल? 100% होतं. ह्या तांत्रिकांना जी सिद्धी प्राप्त असते ना ही प्रेत सिद्धी का केलेली असते? बरं, तांत्रिकांकडे जे प्रेत सिद्धी असते, एखादा तांत्रिक जर माहीर असेल आणि त्यांनी जर तंत्राद्वारे एखाद्याचं तो कार्य करू शकत असेल वाईट, हे कार्य करणार ते प्रेत असते. बरं, तर तांत्रिक जे प्रेत सिद्ध करतात ते कोण असतात ते आधी समजून घ्या. जे अकाली मृत्यू झालेले लोक आहेत, ज्यांचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे, ज्यांचा घातपात झालेला आहे, कुणाला विष प्रयोग कोणी केलेला असेल किंवा एखाद्याचे मर्डर कोणी केलेली असेल किंवा रोग लागून एखाद्या व्यक्तिरेखा गेलेला असेल, एखाद्याने आत्महत्या करून गेलेला व्यक्तिरेखा असेल, एन्काउंटरमध्ये मारलेलं व्यक्तिरेखा असेल, हे जेवढे पॉवरफुल असतात ना, हे असे जे लोक जे होतात ना हे पॉवरफुल प्रेत बनतात. कारण ह्याचं जे विचार करण्याची जी ताकद थोडक्यामध्ये म्हणूयात ना, त्यांची ताकद, त्यांची उग्रता ही चरम सीमेला पोहोचलेली असते. यांचा वापर हे तांत्रिक करतात, त्यांना वश करतात, हे तंत्रात बांधून घेतात. तांत्रिकांकडे तुम्हाला एक कवटी दिसेल आणि तांत्रिक आहे ना, ज्या तांत्रिकांकडे कवटी आहे ना
निश्चितपणे त्यांनी ते प्रेत सिद्ध केलेले असते. आणि याच कवटीवरती ती क्रिया केली जाते. त्याला भोग दारूचा असेल, मटणाचा असेल, हा दिला जातो. त्याला जे हवं आहे ते सर्व मिळतं. डे आफ्टर त्याला ते आज्ञा दिली जाते, सोडलं जातं. बरोबर आहे. महाराज, हे जे भूत आहे, हे प्रेत, हे आत्मे, हे कुठे असतात, म्हणजे हे कुठे वास करतात? याचा वास प्रामुख्याने म्हणला गेलेला एक तर स्मशानामध्ये, हे सर्वप्रथम. स्मशानभूमीत असतं का? 101%. कारण महाराज मी असं ऐकलंय की प्रेत समजा एखाद्याचा मृत्यू जिथे होतो तर ते प्रेत तिथंच निघून जातं. नाही, समजून घ्या. स्मशान ही जागाच अशी आहे, तिथे प्रेत नाही हे म्हणणंच मुळामध्ये खूप मोठी चूक आहे. चूक आहे. स्मशानामध्ये जाताना सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये असा सुद्धा नियम सांगितला की स्मशानामध्ये जाण्याच्या पूर्वी, सपोज एखाद्याच्या अंत्यक्रियेला जरी आपण जात असेल तर स्मशानामध्ये जाण्याच्या पूर्वी आपल्या डाव्या पायाचा अंगठा स्मशानाचा गेट त्याच्या बाहेर दाबावं लागतो, मग आतमध्ये जायचं असते. हे नियम आहे. म्हणजे जेही लोक ऐकतायत, खूप इम्पॉर्टंट माहिती दिली, महत्त्वाची माहिती दिली महाराजांनी, की जर स्मशानभूमीत तुम्ही कुणाला ठेवायला जातायत तर पहिले डाव्या पायाचा अंगठा तिथे ठेवायचा. डाव्या पायाच्या अंगठ्याने तिथे डाव्या पायाच्या अंगठ्यात ती जागा दाबायची असते, तिथे तो गेट असेल. आता स्मशानाची तुम्ही आतमध्ये समजा चाललेला तर डाव्या पायाचा अंगठा फक्त तुम्हाला प्रेस करायचा असतो खालती जमिनीवरती थोडासा. देन आफ्टर तुम्हाला स्मशानाच्या आतमध्ये एंट्री करायची असते. स्मशान या जागेमध्ये निश्चितपणे भूत असेल, खवीस असेल, वेताळ असेल, या सर्वांचं स्थान तिथे आहे. प्रेतात्म्यांचं स्थान तिथं आहे. अतृप्त योनी, अतृप्त आत्म्यांचं स्थान तिथं आहे. याही पुढे जाऊन तुम्ही म्हणाल की पहा, अनेक ठिकाणी तुम्ही पाहता की एखाद्या फ्लॅटमध्ये, एखाद्या घरामध्ये एखादी स्त्रीने किंवा एखाद्या पुरुषाने आत्महत्या केलेली असेल, बरोबर आहे, त्या प्रॉपर्टीमध्ये निश्चितपणे यांचा वास आहे. आणि असंही आहे की एखाद्याच्या अंगातला आत्मा हा इझिली बाहेर काढता येऊ शकतो. पहा बरं का, परत निघतो का? इझिली नाही म्हणणार मी त्याला, परंतु एखाद्या साधकाकडनं सिद्ध व्यक्तीद्वारे तो बाहेर काढला जाऊ शकतो, एखाद्याच्या अंगातील ती शक्ती. पण जागेतली शक्ती बाहेर काढणं हे खूप अवघड आहे. ओके, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तुम्ही असं सुद्धा पाहिलं असेल की एखाद्या व्यक्तिरेखेचं एखाद्या जागेमुळे भरभराट सुद्धा होते आणि एखाद्या जागेमुळेच त्याचं वाटोळ सुद्धा होतं. त्याच्यामुळे सुद्धा हे रिझन. परत एक विचारायचं होतं अनुभवातून, म्हणजे मित्र आहे माझा, तर त्याच्या आत्या वारल्या त्यांच्या घरी. एका घरामध्ये आत्या वारल्या, ते रेंटने तिथे राहत होते. त्यांनी ते घर सोडलं, म्हणजे त्या माझ्या मित्राने ते घर सोडलं आणि त्यांनी दुसऱ्या घरात राहण्यासाठी जाणार होते. आत्या वारल्या त्यांच्या, ते गेले त्यांच्या होमटाऊनला, तिथं त्यांना ठेवलं. आत्या काही दिवस आलेल्या होत्या, मॅरिड होत्या पण डिवोर्स टाईप होता. त्यांना ठेवलं तिकडं आणि परत आले हे. आणि मग त्याची बायको म्हणत होती की मी तर घाबरते कारण मला एकटं राहावं लागेल. तर त्याच्यानंतर त्यांनी शिफ्टिंग चालू केली दुसऱ्या घरात जाण्यासाठी. आत्या तर इथं वारलेल्या होत्या, रेंटेड हाऊसमध्ये अटॅक येऊन वारलेल्या होत्या. शेवटचा दिवस होता शिफ्टिंगचा. जी मेड होती त्यांच्या घरी, ती मेड ढसाढसा रडायला लागली स्वयंपाक खोलीजवळ, ओट्याजवळ. भयानक पद्धतीने रडायला लागली आणि ती बोलायला लागली. तिने त्या माझ्या मित्राच्या वाईफला हक केलं आणि तिला बोलायला लागली की भाभी वो इधर है. दिसत होती ती, वो इधर है, बरोबर, हां, बुवा इधर है. अंगावर शार येतं अजून पण. त्याच्यानंतर तो मित्र बोलला की अरे आप ऐसा क्यों कर रहे, ऐसा कुछ नहीं होता ये वो. और आणि त्याच्यानंतर तिला जेव्हा घरातून बाहेर म्हणजे जे शेवट जात होते सगळे, ती बोलणंच बंद केलं. तिला त्यांनी डॉक्टरकडे नेलं, ॲडमिट राहिली 1 दिवस. शी वॉज ओके आफ्टर दॅट, म्हणजे 1-2 दिवसानंतर ती ठीक झाली. बट भयानक प्रसंग होता, मी डोळ्याने पाहिले कारण मी सोबत होतो त्यांच्या शिफ्टिंग. त्याचं अस्तित्व दाखवून दिलं थोडक्यामध्ये की तिथे आहे. मग हेच तर म्हटलं की अंगातलं निघतं एक वेळ, परंतु हे जागेतला वावर हे सहसा निघत नाही. तुम्ही अनेक घर किंवा बिल्डिंग अशा सुद्धा पाहिले असतील ज्या प्राईम लोकेशनवर आहेत, परंतु त्या पडीक अवस्थेमध्ये दिसतील. अनेक मोठे मोठे बिल्डर आहेत, त्यांची मेन लोकेशनला जागा आहे, बिल्डिंग आहे, पण ती बिल्डिंगच पूर्ण क्लोज दिसेल किंवा तिथे कोणी टिकणारच नाही, अशा सुद्धा जागा तुम्हाला दिसतील. ह्याच्यामध्ये रिझन काय? आज तुमच्यापाशी चांगला चौक आहे, प्राईम लोकेशन आहे, CRमध्ये रेट आहेत, पण जागेचं ह्याच्यामध्ये काय रिझन काय? मग या शक्तींचं आता अस्तित्व तुम्ही मान्य करणार की नाही करणार? मग हेच कुठेतरी समजून घेणं महत्त्वाचं आहे. सेकंड पॉईंट, ज्या मेड थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलं, बरोबर, आता हे त्याच लोकांना इझिली लवकर दिसू शकतं. त्याच्यामध्ये सुद्धा की काही व्यक्तिरेखा ज्याला आपण पायाळू सुद्धा असतात. एक्झाम्पल घ्या बरं, आता मी जास्त डीप जात नाही, पण एक शॉर्टली सर्वांच्या ज्ञानात बरोबर. नाही बोला महाराज. हे ज्याला आपण म्हणूया ना की काही लोकांचा गण पण असतो, कोणी मनुष्यगणी आहे, देवगण आहे पत्रिकेनुसार, आणि राक्षसगण आहे. ज्याचा मनुष्यगण आहे त्यांना या शक्ती दिसतात,
हे शास्त्र आहे, तसं लिहिलेलं सुद्धा आहे. मनुष्यगणाला दिसतं, मनुष्यगणाला या शक्ती दिसू शकतात. सेकंड पॉईंट आहे की जो व्यक्तिरेखा पायाळू आहे त्याला सुद्धा या गोष्टी दिसतात. जेवढे पायाळू म्हणजे ज्या व्यक्तिरेखेचा जन्म आईच्या उदरातनं आधी पाय बाहेर आलेला आहे, ठीक आहे, ज्यांनी पृथ्वीवरती पाय ठेवलेला आहे किंवा त्याचं मुंडीच्या आधी पाय आलेला, त्यामुळे पायाळू म्हणून थोडक्यात. तर अशा व्यक्तिरेखेंना सुद्धा ह्या गोष्टी लवकर दिसतात. आणि थर्ड पॉईंट याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं आहे की ज्या व्यक्तिरेखेंचे जे डोळे आहेत, ह्या डोळ्यामध्ये जी पुतली आहे, काळा जो गोलाकार आहे, त्याच्यामध्ये ज्याच्या डोळ्यात फूल आहे, डोळ्यामध्ये फूल आहे, फुलाचं चित्र आहे या सर्कलमध्ये, ब्लॅक कलरच्या रिंगलमध्ये, तर त्याला तर या गोष्टी हमखास दिसतातच दिसतात. हे याच्यामध्ये शास्त्र आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं स्मशानभूमीत दिसू शकतं, जिथे कुणी वारलंय एखादा व्यक्ती, म्हणून एखाद्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीने सुसाईड केलं असेल तर तिथं ते रेंटवर नाही जात किंवा विकलं नाही जात, ते विकलं जात नाही त्याची. आणि जो तो घेतो तिथं जो राहतो तर त्याला निश्चित यकीन माना कधी ना कधी या शक्तींचा सामना करावाच लागणार आहे. मला शक्तीचा सामना म्हणजे मग करावं काय लागतं? मग हेच आहे ना की उपद्व्याप वाढायला सुरुवात होतो, प्रॉब्लेम होतो, घरावर प्रॉब्लेम यायला सुरुवात होतात. आणि जर समजा तुमचं ग्रहमान व्यवस्थित नसेल किंवा तुमच्या पाठीमागे तुमचं इष्ट आराध्य व्यवस्थित नसेल, बलवत्तर नसेल, आध्यात्मिक तुमची एनर्जी नसेल, तर त्या शक्ती तुम्हाला पछाडणार आहेत. ते अगदी तुम्हाला ते अधीन करणार, वश करणार आहेत. तुम्ही हे तुम्ही असं समजताय का की तुम्हीच फक्त देवी देवतांचे व्रत करू शकता, त्या शक्ती करू शकत नाहीत का? त्या शक्ती सगळ्या वेताळाच्याच अधीन आहेत. आणि यांचा सुद्धा नाथ जो आहे तो भोलेनाथच आहे. हो, ह्या शक्तींचा सुद्धा जे मेन इष्ट आराध्य सुद्धा भगवान शंकरच आहे. भूत प्रेत गणांचा सुद्धा जो मेन आहे ना, फायनल हा महादेवच आहे. म्हणून जेवढे कापालिक आहेत, तांत्रिक आहेत किंवा अघोरी आहेत, हे महादेवांना का पुजतात? हा देवच असा दैवत आहे ज्याने कोणावर अन्याय केलेला नाही. पाताळामध्ये सुद्धा देवता आहेत, दैवी विराजमान आहेत, त्यांच्यावरती सुद्धा महादेवाचीच कृपा आहे. बरोबर आहे. आमच्या नाथ संप्रदायामध्ये जी आरोळी दिली जाते सद्गुरू गोरखनाथांना, त्याच्यामध्ये एक वर्णन खूप सुंदर येतं महादेवाचं. आकाश आहे ताडकालिंगम, आकाशामध्ये ताडक नामक लिंग आहे, जे गुप्त स्वरूपामध्ये देवी देवता त्याची वंदन पूजा करतात, शक्ती प्राप्त करतात. पाताले हटकेश्वर, पाताळामध्ये सुद्धा एक शिवलिंग आहे. पाताळ किती आहेत? पाताळ 7 आहेत आपल्या खाली, आणि 7 पाताळाच्या खाली एक नरक आहे. ह्या 7 पाताळांना शिवलिंग आहे ज्याला हटकेश्वर म्हणतात. हे गोरखनाथांची आरोळीवर का मी जे तुम्हाला सांगत आहे. 7व्या पाताळामध्ये महादेवाचं शिवलिंग आहे. 7 सप्त पाताळांमध्ये जेवढे देवी देवता विराजमान आहेत ते सर्व महादेवाची कृपा प्राप्त आहेत. आणि मृत्यूलोके महाकाल सर्वलिंगम नमस्तुते, मृत्यूलोकावरती एकच शिवलिंग सर्वात प्राचीन पुरातन म्हणजे जे आद्य आहे ते आहे उज्जैनचं महालिंग, ज्याला आम्ही काय म्हणतो उज्जैनचे राजा महाकाल. ते सगळ्यात सर्वात पॉवरफुल कोणता जर शिवलिंग असेल संपूर्ण चराचरावरती तर ते उज्जैनचं महाकाल आहे. म्हणजे एखाद्याला जर त्याचं आयुष्य चांगलं करायचं आहे तर 100% आम्ही सुद्धा ज्यावेळेस आमच्यावरती अशा काही गोष्टी धडकतात आम्ही सुद्धा महाकालकडेच जातो. महाराज, भूत प्रेत हे कोणत्या वेळेत आपल्याला दिसू शकतं? किंवा आणि सॉरी, मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की जेव्हा ते आपल्या एखाद्या व्यक्तीने तिथे सुसाईड केलेलं आहे किंवा असं काही झालेलं आहे तर तर ती व्यक्ती म्हणजे ते मेलेला आत्मा एक जर समजा तुम्ही जसं बोलले ग्रहमान खराब असेल तर तो दिसू शकतो का की अरे हां इथं आहे? हो, 100% कधीतरी ग्रहमान मुळामध्ये आता हे नवग्रह ज्याला आपण ज्योतिषशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. बरोबर. पहा, कोणताही शास्त्र असेल, कोणताही गुरु असेल ना, त्याला मुळामध्ये तुम्ही त्याचा एक एथिकेट्स किंवा त्याला किंमत देणं हे आधी प्रत्येकाने पाळलं पाहिजे. त्याला त्याचा मान हा मिळालाच पाहिजे. का मिळाला पाहिजे? कारण पहा, जो तो विद्या प्राप्त आहे, ज्या देवतेची त्याच्यावरती कृपा आहे, याच्याही पुढे जाऊन मी तर म्हणेल ना, वैमनस्यन भांडण वादविवाद हे व्यक्तिशी असावेत, पण व्यक्ती आणि साधूचे कधी नसावेत किंवा व्यक्ती आणि साधकाचे कधी नसावेत. बरोबर. त्याचा इष्ट आराध्य जर काय तुमच्या विरोधामध्ये गेला मग ते ताकद, ती शक्ती, ती वलय, ती ऊर्जा तुम्हाला सोसणार नाही. त्यामुळे सदैव समजून घ्या. बरोबर आहे. दिसू शकतं. हां, 100% दिसू शकतं. डिरेक्टली दिसतं, डिरेक्टली दिसू शकतं. त्यांचं अस्तित्व ते काय आहे, कशामुळे झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला ते दाखवून देऊ शकतं. याला हे सीमाच नाही आहे. आणि महाराज, असं केव्हा जाणवतं आणि काय गोष्टी अशा घडतात? समजा आपण आता एखाद्या वास्तूमध्ये बसलेलो आहे तर अशा काही गोष्टी घडतात का की त्याच्यावरून जाणवतं की काहीतरी इथं निगेटिव्ह वाटतंय मला? मुळामध्ये जिथे अशा या शक्तींचा वावर असेल ना, ती वास्तूच तुम्हाला पाऊल ठेवल्याच्या नंतर आधी लक्षात येईल. त्या वास्तूमध्ये अंधूक किंवा एक चैतन्य त्या वास्तूमध्ये दिसणार नाही. आत गेल्याच्या नंतर तुमचं मनच तुम्हाला सांगेल की ह्या जागेत ऊर्जा वाटत नाही, चैतन्य वाटत नाही, असं रसरसपणा वाटत नाही. हा प्रथम चरण आहे बरं त्या वास्तूमध्ये. बरं, आता
हे वास्तू ओळखायची कशी, किंवा याच्यामध्ये जर म्हटलं तर त्या वास्तूमध्ये सतत कोणता ना कोणता प्राणीसुद्धा मेलेला दिसेल त्या आसपासच्या एरियामध्ये किंवा त्या वास्तूच्या जागेमध्ये. इवन त्या वास्तूमध्ये राहणारी व्यक्तिरेखासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला चैतन्य कधीही दिसणार नाही. टवटवीतपणा, रसरशीतपणा अशा लोकांच्या चेहऱ्यावरती दिसत नाही. चितागती बसलेले किंवा चितागती राहणारे लोक हे दिसतात. भले त्याच्यावर पैसा असेल, संपत्ती असेल, पण तू चेहरे बघितल्यानंतरच कळतं किंवा पॉझिटिव्हने भरलेला काही निगेटिव्ह एनर्जीचे चेहरे, हे सुद्धा याच्यामध्ये प्रमाण आहेत. आणि हे दिसतं कधी, थोडक्यामध्ये जो तुम्ही प्रश्न म्हटलात की हे दिसतं कसं किंवा याचं टायमिंग किंवा स्लॉट असतो का, हां, वेळ काय असते, म्हणजे मला असं विचारायचं की भूत किंवा आत्मा हे कोणत्या वेळेस दिसू शकतात, टाईम काय असतो यांचा? आता यांचा पहा चेतन की टाईम स्लॉट किंवा पिरियड जर विचार केला तर आपल्या शास्त्राप्रमाणे वेळेला आणि मुहूर्ताला खूप महत्त्व आहे. प्रत्येक मुहूर्त हा विशिष्ट कामासाठी, क्रियेसाठी बनलेला आहे. बरोबर. तंत्रक्रिया करताना सुद्धा मुहूर्त बघितला जातो. बरं, आता या शक्ती एखाद्या ठराविक वेळेतच दिसतात का, तर हो. ह्या काय असं 24 तास त्याचं अस्तित्व दाखवत नाहीत. आणि कोणाच्या त्या अधीन नाही आहेत की मी म्हटलं किंवा तू म्हटलं की इथे प्रकट हो, हे आपल्या अधीन नाही आहेत. तसं नाही. मग हे दिसतात कधी, तर याला आहे मुहूर्त. मग हे कोणते असतात, खास करून शनिवार खास करून हा दिवस, किंवा अष्टमी तिथी, किंवा अमावस्याची तिथी, पौर्णिमेची तिथी, याही पुढे जाऊन म्हणेल की जेव्हा सूर्यग्रहण, चंद्रग्रहण असतात अशा तिथी, खास करून भर दुपारी 12ची वेळ अशा तिथी, अशा या वेळेमध्ये इवन मध्यरात्री 11 ते पावणे 2:30 वाजेचा जो कालखंड आहे, 11 ते 2:30 मॅक्झिमम, याच्यामध्ये सुद्धा या शक्ती त्यांचं प्रभुत्व किंवा अस्तित्व या दाखवतात. त्यामुळे हे जे डेज आहेत किंवा हे जे दिवस आहेत, हे आपले आजी आजोबा, आपले घरातले लोक सुद्धा त्यासाठी सांगायचे की संध्याकाळचं सायंकाळचं बाहेर चाललं आहे, किंवा मटण खाऊन एखादा व्यक्तिरेखा बाहेर चालला तरी सुद्धा ते म्हटलं जायचं की कशाला चाललायस वशाट खाऊन तू, बरं दुपारी चालला, अमावस्या पुनवेचं कशाला चाललायस, हे त्यासाठी म्हटलं जायचं. बरोबर. त्यामुळे या टाइम स्लॉटमध्ये या शक्तींचं अस्तित्व करण्याचं ॲक्टिव्हेशन टाइम थोडक्यात हा निश्चितपणे आहे. महाराज, एखाद्या जागेत जर आता समजा आहेच की आता एखाद्याला घर घेऊन टाकलंय, त्याला नंतर कळालं की इथं भूत प्रेते किंवा आत्महत्या झाली होती किंवा समथिंग, की आपल्याला वाटतंय की या जागेमध्ये काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे, तर अशा वेळेस काय केलं गेलं पाहिजे? मुळामध्ये मी तर सजेस्ट करेल की तुम्ही सर्वप्रथम तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही राहायला जाणार असाल, आता राहायला गेलाच असाल तर तो पार्ट येईल, वेगळा येईल, पण तुम्ही राहायला ज्या ज्या जागेत जाणार असाल त्या जागेची एकदा हिस्ट्री अवश्य चेक करा. आसपासचे लोक किंवा तुमच्या ओळखीप्रमाणे ते जागेत नक्की काय हिस्ट्री आहे, काय घडलेलं आहे का, आणि अशा गोष्टी लपून राहत नाहीत. जर काही घडलं असेल तर हे कुठंतरी आधी स्वतः इन्क्वायरी करा. सपोज तुम्ही राहायला गेलात अशा जागी, मग याला प्रिकॉशन काय घेतलं पाहिजे? मुळामध्ये पहा, तुम्हाला त्या ठिकाणी अनेक नवनाथांचे पारायण हे करावं लागतील, 1-2 उपयोग नाही. आता डिपेंड आहे ती शक्ती कशी गेली आहे, ती किती पॉवरफुल आहे त्यावरती. आणि नवनाथ पारायणाबरोबरच सर्वात महत्त्वाचं आहे तिथे बजरंग बाणचं सुद्धा तुम्ही पाठ करा. बजरंग बाणाचं महत्त्व खूप आहे का महाराज? अगदी अगदी अगदी. बजरंग बाण हे सिद्ध प्रयोग आहे. आणि जसं मी म्हटलं, नाथ संप्रदाय लपवला गेला, नवनाथांना लपवलं गेलं, किंवा थोडक्यामध्ये हे खऱ्या ते पुढे येऊ दिले नाही, हे चुकीचे गैरसमज पसरवल्यामुळे. तसाच गैरसमज बजरंग बाणचा समाजामध्ये सर्वचे सर्व या नरपिशाच असलेल्या लोकांनी पसरवलेला आहे की बजरंग बाण ऐकला तर जास्त नाही ऐकू शकत तुम्ही, हा प्रॉब्लेम होऊ शकतो, की बजरंग बाण करू शकत नाही, बजरंग बाण करू नये, त्याच्यामध्ये रामाची दुहाई दिली, त्यामुळे बजरंग बाण करू नये, हे चुकीचं आहे. बजरंग बाण तर अवश्य करावे. मी तर म्हणेल बजरंग बाण करणे ही काळाची गरज आहे. जो व्यक्तिरेखा बजरंग बाणचं अनुष्ठान करेल, बजरंग बाणचे पाठ करेल, निश्चितपणे ते घर, तो व्यक्ती, त्याची फॅमिली ही सिक्युअर राहणार, कारण तेवढी ताकद बजरंग बाणमध्ये आहे. मी जर रोज सकाळी उठल्यानंतर जसं हनुमान चालीसा आपण ऐकतो, बजरंग बाणही ऐकलं पाहिजे. 100% ऐका, शुभ आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, अजिबात नाही, अवश्य ऐका. उलट तुमचे चुकीचे होणारे दुर्घटना योग सुद्धा टळतील. आणि याही पुढे मी तर म्हणेल, जसं मी म्हणू की नाथ संप्रदाय हा गुरु शिष्य प्रणालीने चालणारा संप्रदाय आहे, तसं बजरंग बाण करण्याचा सुद्धा विधी आहे. बजरंग बाण म्हणजे असं नाहीये की मार्केटमधनं पुस्तक घेऊन आलं त्यानुसार वाचलं 100 वेळा 108, तसं नाही. हा विधी आहे, त्याचे काही गुप्त नियम आहेत. तोच आम्ही चॅनलच्या माध्यमातून किंवा ज्या ज्या लोकांनी त्या दीक्षा घेतल्या, चॅनलवरती येऊन ऑनलाईन दीक्षा दिल्या, ह्या देणं त्यासाठी महत्त्वाचं ती चेतना नाथांची होती. त्या लोकांनी त्या घेतल्या, ऑनलाईन दीक्षा ज्या आम्ही दिल्या बजरंग बाणच्या, ते लोक शिकले, अनेकांनी ते बजरंग बाण केले. आणि उभ्या महाराष्ट्रातनं माझ्याकडे फोन आलेले आहेत की हजारो लाखो रुपये घालून सुद्धा त्यांना फरक नाही पडले, पण बजरंग बाणमुळे फरक पडला. अरे बापरे, जबरदस्त. थोडक्यात त्या लोकांच्या दुआ आम्हाला लागल्या, ते आशीर्वाद आम्हाला लागली. मूठमारण तंत्र म्हणजे काय? मूठमारण तंत्र म्हणजे हे जसं की आता मगाशी तुम्ही ऐकलं की
हंडीमधनं हा प्रकार केला जातो. हा हंडी तंत्रालाच मूठ मारण क्रिया किंवा तंत्र म्हटलं जातं. हा सुद्धा एक प्रकार आहे. हे हंडी तंत्राचंच मूळ हे मूठ मारण आहे. ह्यालाच मूठ म्हणतात किंवा मूठ चालवणं म्हणतात. हे कधी चालवली जाते? हे जाती होळीच्या रात्री, खास करून जे मेन डेज आहेत आणि दिवाळीची अमावस्या, ह्या 2 रात्री सर्वात पॉवरफुल आहेत. तशा 4 रात्री या सिद्ध आहेत. आता जी येणारी महाशिवरात्री सुद्धा सिद्ध आहे, एक होळीची रात्री सिद्ध आहे, एक कृष्ण जन्माष्टमी सिद्ध आहे आणि लास्टची आहे दिवाळीची रात्री. ह्या रात्री पॉवरफुल तंत्र, भयानक मधले भयानक तंत्र या रात्री केले जातात. हो, आणि ते सिद्ध सुद्धा होते. दिवाळीच्या रात्री पण 100%. परत एक वेळ सांगाल कधी कधी? हे 4 रात्री आहेत. एक म्हणजे होळीची रात्री जेव्हा होलिका दहन होते, बरोबर. दुसरी आहे महाशिवरात्री जी आता येत आहे 26 तारखेला. हो, अगदी 26ची. तिसरी रात्री आहे कृष्ण जन्माष्टमी. अष्टमीची जी रात्री आहे ही सुद्धा पॉवरफुल आहे, हे सिद्ध रात्री मानली गेली. आणि चौथी आहे दिवाळीची रात्री जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो, या दिवशी तंत्र 100% आणि पॉवरफुल तंत्र याच दिवशी चालतात. संपूर्ण महाराष्ट्रातले 365 डेज आहेत आपल्या कॅलेंडरमध्ये. थोडक्यात ह्या 365 दिवसातले हे 4 दिवस सर्वात पॉवरफुल आहेत. हो, साधना असेल, तंत्र असेल, हे सर्व गोष्टी करण्यासाठी. पित्र आणि प्रेत यात फरक काय महाराज? पित्र आणि प्रेत याचा जर फरक म्हणला चेतन, तर घरामध्ये जे आपले पूर्वज आहेत, ज्यांना सद्गती प्राप्त नाही, इच्छेखातीर ते अजूनही त्या योनीमध्ये अडकलेले आहेत, ते पित्र बनतात. आपले जे पित्र आहेत म्हणजे होऊन गेलेले जे पूर्वज आहेत, यांना जर गती प्राप्त नसेल तर हे पित्र होतात. तर पित्र आणि प्रेत याच्यामध्ये फरक सांगताना चेतन मी असं म्हणेल की आपल्या घरामध्ये जे होऊन गेलेले व्यक्ती आहेत, मग आपले आजी आजोबा असेल, पणजी असेल, पंजोबा किंवा खापर पणजी, खापर पंजोबा, बऱ्याच वेळा हे व्यक्तिरेखा जर अतृप्त अवस्थेमध्ये जर गेले तर हे पित्र या योनीमध्ये अडकून पडतात. हे आधी समजून घ्या. आता हे पित्र म्हणजे किंवा पित्र कोण होतात? तर मुळामध्ये ज्यांचा संबंध तुमच्या वंशावळीशी आहे, बरोबर आहे, जे तुमच्या रक्ताच्या नात्यातले व्यक्तिरेखा आहेत, जे मृत पावतात आणि तुमच्याच घरामध्ये ठाण मांडून बसतात, त्यांना गती प्राप्त होत नाही, हे व्यक्तिरेखा होऊन गेलेली येतात पित्र या योनीमध्ये. आणि ही योनी जी आहे, खास करून बघितलं असेल तर हे तुमच्या घरामध्ये शुभ आणि मांगलिक कार्यामध्ये अडचणी आणि बाधा निर्माण करणारे असतात. पत्रिकेमध्ये जे दोषसुद्धा निर्माण होतात, ज्याला आपण पितृदोष म्हणतो. अनेक वेळा असं सुद्धा पाहिलं असेल की वडिलांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे, तर तसाच पितृदोष मुलाच्या पण पत्रिकेमध्ये पाहायला मिळतो. हा का पाहायला मिळतो? का तर त्या पित्राची शांती झालेली नसते. ही शांती होणं हे खूप महत्त्वाचं आहे. अनेक ठिकाणी तुम्हाला ऐकून हे नवल वाटेल की आपल्याच घरातले होऊन गेलेले जे पूर्वज होते, आजी आजोबा होते किंवा इतर एखाद्या व्यक्तीच्या घरातले आजी आजोबा, हे लवकर मरावे म्हणून लोक त्यांच्याच घरातली हे त्यांना सारखं शिव्यागाळी करून मारलेले सुद्धा आहेत. बापरे, असे सुद्धा आहेत घरं की घरामध्ये जर एखादा म्हातारा किंवा वयस्कर व्यक्ती आहे, तो लवकर मरावा म्हणून असे प्रयत्न करणारे सुद्धा असतात किंवा होऊन गेलेले पीडित सुद्धा असतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की हे पटकन निघून जावा, पटकन मारावा. बापरे, म्हणतात गावाकडे तरी सरस आपल्याला पाहायला मिळतं, म्हातारी लवकर मरत नाही, म्हातारा लवकर मरत नाही असे म्हणणारे सुद्धा आहेत. खास करून आपल्या घरातल्या स्त्रिया सुद्धा ह्या म्हटलेल्या दिसतात. बरं, हे जे व्यक्ती होतात, होऊन गेलेले जे आहेत, हे ज्यावेळेस मरतात तेव्हा त्यांच्या इच्छा आकांक्षा अतृप्त राहतात, तेव्हा हे पित्र बनतात. आणि हे पित्र का होतात? का तर त्यांच्या इच्छा पूर्ण न झाल्यामुळे ते तुमच्या शुभ कार्यामध्ये मग बाधा आणतात. मग हेच कुठे तर होतं की लग्न जमताना अडचणी होतात, शुभ प्रसंगी मंगलिक प्रसंगी काही ना काही अडचणी निर्माण, तेव्हा हे पित्र असतात अडचणी निर्माण करणारी. मग ह्यांना केलं काय पाहिजे? तर यांना गती प्राप्त करून देणं आपलं काम असतं. मग हे गती प्राप्त कशी केली जाते? हे त्रिपिंडी श्राद्ध या पित्रांचं नावाने करायचे असते. ओके. नारायण नागबळे आणि त्रिपिंडी श्राद्ध याला विशेष महत्त्व त्यासाठीच आहे की हे केल्याच्या नंतर निश्चितपणे या पित्रांना त्यांच्या या पितृयोनीतनं मुक्त व्हावे लागते, यांना गती हे मिळते. अनेक ठिकाणी पाहतं की लोक घरामध्ये पित्रच पूजत बसतात, हे चुकीचं आहे. पित्रांना पूजन करणं, पित्र हे देवता नाही आहेत. अनेक ठिकाणी मला तर हे विशेष वाटतं बघून की हा जो पितृपक्ष झाला किंवा जो पितृपक्ष येतो त्यामध्ये अनेक यूट्यूब चॅनल असे आहेत जे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी उपाय देतात. बरं, पित्र काय देवता आहेत का प्रसन्न करायला? एक माणूस होता किंवा स्त्री होती, ते वारले, बस ते पित्र येऊन ते पित्र आहेत, समजून घ्या, ते देवता नाहीत. तर उपाय सांगणारे यूट्यूबवरती अनेक चॅनल असे मिळतील जे पित्रांना प्रसन्न करण्याचे उपाय देतात, पित्र अष्टक म्हणायला लावतात. हे रॉंग आहे. पित्रांना पूजणं हे कर्तव्य नाही आपलं. बरोबर. पित्रांना गती प्राप्त करून देणं हे आपलं खऱ्या अर्थी कर्तव्य असलं पाहिजे. आणि हे मोक्ष प्राप्ती करून देणं. एक्झॅक्टली, ती मोक्ष प्राप्त करून देणं. आणि हे कधी केली जाते? ह्या 2 शांतीद्वारे केली जाते. किंवा काशीमध्ये असे सुद्धा काही स्थानक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पित्रांना लवकर
गती किंवा मोक्ष हा मिळतो. ते मणिकर्णिका त्यापैकीच आहे का? मणिकर्णिका नाही, मणिकर्णिका हा वेगळ्या कार्यासाठी हा त्या घाटाचं महत्त्व वेगळं आहे. बिंदू माधव नामक एक काशी क्षेत्री एक मंदिर आहे. त्या बिंदू माधव या मंदिराची खासियतच अशी आहे की एक विशिष्ट तिथीवरती जर तुम्ही गंगा नदीचं स्नान करून बिंदू माधवची ती पूजा घातली, विधी केला, तर कोणत्याही पिढीतला तुमच्या जर कोणताही होऊन गेलेला व्यक्तिरेखा कोणत्याही अवस्थेमध्ये मेलेला असेल, तो गतिहीन झाला असेल, तरी त्याला तिथे पुढे जावे लागते. मग तुमचा आणि त्यांचा संबंध त्याला ठेवता येत नाही, अशी सुद्धा खासियत आहे. तेव्हा काशी क्षेत्र ही महान आहे. बरोबर आहे. त्यामुळे पितरांना गती प्राप्त करून घेणं आपलं परम कर्तव्य आहे. महाराज, जर मला असं वाटत असेल किंवा कुणालाही जे आपल्या ऑडियन्स आहे जे बघतायत आता हा व्हिडिओ, की मला कधीच भूतबाधा नको व्हायला किंवा या गोष्टी माझ्याजवळ नको यायला, वाईट शक्ती माझ्याजवळ नको यायला, माझ्यावर कोणी करणी नको करायला, तर काय केलं गेलं पाहिजे? चेतन, याच्यावरती उत्तर देताना मित्र म्हणेल की इव्हन सर्वांना संबोधून म्हणेल की पहा, मुळामध्ये आपलं आचरण हे चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे. आपण सात्विक असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या अंगामध्ये शुद्धता असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जर आपण अंगाने आपल्या शुचिर्भूत असेल, आपल्या अंगी शुद्धता असेल, आपलं मन पवित्र असेल, इतरांचं वाईट व्हावं ही भूमिका आपली नसेल, तर निश्चितपणे देविता देवी प्राप्त होतात. तुमचं इष्ट आराध्य कोणतंही असू द्या, ते तुम्हाला सहाय्य होतात. नामजप कोणताही करा, ते तुम्हाला सहाय्य होतात. आता नामजपामध्ये फरक आहे. बीज येतो जप जो असेल तुम्हाला गुरुमुखी हा घ्यावा लागतो, हे विधान आहे. डायरेक्टली तुम्ही बीज असलेला जप हा करू शकत नाही. पण आता तुम्हाला हे होऊच नाही जर तुम्ही म्हणत असाल, तर ह्याच्यामध्ये प्रिकॉशन्स थोडक्यामध्ये आपण काय घ्यावे, तर मी तुम्हाला 2 मार्ग ह्याच्यातून सांगेल. मुळामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये एकतर नवनाथांची स्थापना करा. आता ही स्थापना कशी करायची, मी म्हणत नाही की तुम्ही डायरेक्टली मूर्ती स्वरूपामध्ये पूजन करा. तुम्हाला वाटत असेल की आम्हाला भीती वाटते किंवा घरामध्ये पाळवणूक होत नाही, मग मूर्तीपूजा आम्ही कशी करू, अशा वेळी तुम्हाला सांगेल की तुम्ही नवनाथांची पोती, ज्याला नवनाथ भक्ती सार म्हणतात, या पोतीचं घरामध्ये तुम्ही स्थापना करा. अगदी उपलब्ध मिळते इझिली मार्केटमध्ये ही पोती. ते घरामध्ये आणा. त्याच्या पूजेला थोडक्यामध्ये जे तुम्ही दिवाबत्ती करता संध्याकाळी सकाळी, त्या पूजेवरती करा. शिवाय त्या पूजेला नैवेद्य अर्पण करा. कारण गोरखनाथ महाराज स्वतः 40व्या अध्यायामध्ये सांगतात की ज्या घरामध्ये ही पोते असेल ना, आणि जो फक्त या पोतेला जर वंदन करून निघत असेल तरी आमचा आशीर्वाद त्याला आहे. कारण गोरखनाथ सांगतात की समजा अध्याय वाचावया न बनेल जासी, तरी अध्यायातील एक ओविसी पठन करुणी नाथ नामासी कार्यकाजी करीशे. म्हणजे तुम्हाला पारायण जरी नाही जमलं, अध्याय अख्खा वाचायला जरी नाही जमला, एखादी ओवी जरी नाही जमली, तर तुम्ही जस्ट पोतीच्या पाया पडून जरी घराबाहेर निघाला कोणत्याही कार्याला, किंवा दिवसाची सुरुवात करतानाच तुम्ही पाया पडला आणि घराबाहेर गेला, तर संपूर्ण तुमच्या दिवसाचं संरक्षण सद्गुरू गोरखनाथांच्या कृपेने होते आणि सगळे कामं आपले चांगले होतात. कामही चांगले होतात. आणि सेकंड पॉईंट की जर समजा तुमच्यावरती कोणता आघात झाला असेल, करणीबाधा तंत्र केलं असेल, समजून घ्या, तर याच्यामध्ये नाथांच्या पोतीबरोबर अवश्य हा उपाय करा की तुम्ही बजरंगबाणचं अनुष्ठान घरात करा. बजरंगबाण अनुष्ठान घरात करणं हे अनिवार्य आहे, मस्ट आहे. जो व्यक्तिरेखा बजरंगबाण करेल त्याची दुर्गतीही कधी होणार नाही, त्याला आपत्कालीन मृत्यूयोग हे कधी येणार नाहीत. तांत्रिक प्रयोगाद्वारे त्याला मारणक्रिया झाली असेल तर ती सुद्धा सफल होणार नाही. थोडक्यामध्ये तुमच्या संपूर्ण शरीराची जबाबदारी स्वतः बजरंगबाण घेतात, बजरंगबली घेतात. कारण त्यामध्ये वाक्यच येतं की पाठ करे बजरंग बाण की हनुमत रक्षा करे प्राण की. स्वतः बजरंगबली हे स्वतः रक्षा करतात त्या साधकाच्या प्राणाची. आणि अनेक लोक चेतन, मला आणखी एक गोष्ट तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायची आहे. नाथ संप्रदाय मी जसं म्हटलं हे तत्व एक आहे, शिव आणि शक्ती ही एक आहे, शैव आणि शिव हे एक आहे. सद्गुरू मत्स्येंद्रनाथ महाराज हे गोरखनाथांचे गुरु आहेत. सद्गुरू मत्स्येंद्रनाथ महाराज हे नाथ संप्रदायामध्ये असे योगी आहेत जे अजूनही हयात आहेत, संजीवन आहेत, की ज्यांना शिव आणि शक्ती यांचा उपदेश प्राप्त आहे. नाथ भक्तिसार जर तुम्ही व्यवस्थित वाचला, त्याच्यामध्ये जे उपदेश गर्भात असताना मत्स्याच्या म्हणजे माशाच्या पोटी मत्स्येंद्रनाथ महाराज असताना जो उपदेश कानी पडला महादेवाचा, हा शिव आणि शक्तीचा एकत्र असलेला वार्तालाप हा साक्षात मत्स्येंद्रनाथांनी ऐकलाय. तेव्हा त्यांना आशीर्वादात शिव आणि शक्ती दोघांचा सुद्धा आहे. बरोबर आहे. आणि सेकंड पॉईंट की अनेक जणांच्या डोक्यामध्ये डाऊट आहे की नाथ संप्रदाय असल्यानं मग बजरंगबली कशाला पोचायचं. मी तुम्हाला सांगू इच्छितो की बजरंगबलीचे आणि नाथ संप्रदायाचे हे घनिष्ठ संबंध आहेत. मत्स्येंद्रनाथ महाराज आणि बजरंगबली हे एकमेकांचे सखे आहेत, समजून घ्या. ह्याचे रिझन स्वतःचे आहेत. जेव्हा बजरंगबलीवरती धर्मसंकट येते, समजून घ्या,
ह्या धर्मसंकटामध्ये मत्स्येंद्रनाथ महाराज बजरंगबलीचे सहाय्य करतात, जे कामरू कामाख्याला जातात आणि तिथे विवाह करून बजरंगबलीवरती आलेलं धर्मसंकट स्वतःच्या अंगावरती मत्स्येंद्रनाथ घेतात. बरं, मत्स्येंद्रनाथांनाच का दिलं ते संकट? हे दिलं रामाच्या सांगण्यावर. साक्षात प्रभू रामचंद्र म्हणतात की सर्व पुरुषांमध्ये श्रेष्ठ पुरुष ह्या पृथ्वीतलावरती कोण येतो? तो सद्गुरू मत्स्येंद्रनाथ आहे. तू त्याच्या शरण जा. हे उपदेश, हा आदेश प्रभू रामचंद्र बजरंगबलीला देतात. बजरंगबली मत्स्येंद्रनाथांना मदत, सहाय्य होतात, सहाय्यता मागतात. आणि हेच कुठंतरी प्रीती आहे आणि वचनबद्ध आहेत बजरंगबली की नाथ संप्रदायावरती ज्या क्षणी ज्यावेळी विपत्ती येईल त्यावेळेस मी प्रकट रूपाने या संप्रदायाचं संरक्षण सर्वात पुढे उभा राहणारा महावीर कोण असेल तर मी असेल. त्यामुळे आवश्यकपणे बजरंगबलीला पोचणं हे आपलं कार्य आहे. जी महाराज, तुमचं मनापासून धन्यवाद. आज लोकांच्या मनातल्या ज्याही काही समस्या होत्या, ज्या शंका होत्या, त्यांचं निरसन झालं असेल. हे तर आपण आजच्या पॉडकास्टमध्ये एक 10% गोष्टी बोललो, 10 पण नाही, 5% पकडून चला. तर खूप मोठा विषय हा जर डिस्कस करायचं झालं तर. ज्या लोकांना तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचं आहे महाराज, की त्यांना तुमचे विचार ऐकायचे अजून, तर ते कसे कनेक्ट होऊ शकतात तुमच्यासोबत, तर त्यासाठी तुम्ही काय सांगा? पहा, कनेक्ट होण्यासाठी मी तर म्हणेल सर्वात बेस्ट मार्ग आहे, जो फ्री ऑफ कॉस्टसुद्धा आहे, हा यूट्यूबच आहे. तुम्ही नाथ शाबर सेवेकरी या चॅनलवरती अवश्य भेट द्यावी. त्याच्यावरती अनेकशा विषयावरती मार्गदर्शन आध्यात्मिकदृष्ट्या मी केलेला आहे, ते तुम्ही अवश्य पाहू शकता. आणि चेतन, मी तुमचे मनापासून आभार मानतो की तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून नाथ संप्रदाय असेल, हिंदू धर्म, सनातन संस्कृती याबद्दल बोलण्यासाठी तुम्ही मला आमंत्रित केलं. आणि त्याबद्दल काही गोष्टी जे नाथ कृपेने आम्ही प्रेरित होऊन तुम्हाला बोललो, समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे अशीच अखंडपणे नाथ कृपा तुमच्यावर राहावी ही आम्ही नाथांच्या प्रार्थना करतो. धन्यवाद महाराज. सतनमो आदेश.